नमस्कार. आजच्या लेक्चरमध्ये तुमचं स्वागत आहे. समावेशक विकास इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट हा आजच्या लेक्चरचा विषय आहे आणि एका कार्टूनने आपण या विषयाला सुरुवात करूया. खूप बोलकं चित्र आहे. वाढ म्हणत असताना आपल्याला दिसते की काही व्यक्ती ह्या खड्ड्यातनं बाहेर चढून जाताना दिसतात आणि काही लोक मात्र या खड्ड्यात खितपत पडून राहिलेले आहेत. ते त्या लोकांना सांगतात की आम्हाला पण वर घेऊन जा. ठीक आहे. तर ही जी काही लोक खड्ड्यात आपल्याला दिसतात त्यांचं व्यावर्तन झालेलं आहे. ठीक आहे. शब्द आहे व्यावर्तन. इंग्लिशमध्ये एक्सक्लुजन झालेलं आहे. त्यांचं एक्सक्लूड झाले ते वाढीपासून दूर राहिलेले आहेत. ठीक आहे. एक्सक्लुजन झालेलं आहे. त्यांना या खड्ड्याच्या बाहेर घेऊन जाणे, त्यांना वर उचलण्यासाठी मदत करणे याला म्हणतात समावेशन, इन्क्लुजन, किंवा त्या विकासाला म्हणायचं, त्या धोरणाला म्हणायचं समावेशक विकास, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट. ठीक आहे. आणि हाच आपला नेमका बराचसा सिलेबस आहे. तर आजचा विषय आहे आपला समावेशक विकास, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट. ज्यांचं व्यावर्तन झालेलं आहे त्यांचं समावेशन करणे. ठीक आहे. तर आजचा विषय आपण सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. समावेशक विकास, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट हा आपला आजचा लेक्चरचा विषय आहे. आपण सिलेबसमध्ये जर शोधण्याचा प्रयत्न केला हा टॉपिक, तर MPSC पूर्व आणि MPSC मुख्यतः याच परीक्षांमध्ये हा विषय जरी उल्लेख केलेला असला तरी कंबाईन परीक्षांमध्ये देखील याच्यावर प्रश्न विचारले जातात. तर आपण काही शब्द शोधूया त्या संबंधित. इकॉनॉमिक्स, MPSC प्रीचा जो काही सिलेबस आहे, इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट, याच्यामध्ये शब्द आहे इन्क्लुजन. ठीक आहे. समावेशन याचा अर्थ आपण घेऊया की इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट. आणि आपण जर मेन्स पेपर 4चा जर MPSCचा सिलेबस शोधला तर 1 आणि 2मध्ये 1मध्ये 1.2 जे आहे ते आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आणि त्याच्यामध्ये आपल्याला शब्द दिला आहे इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट. ठीक आहे. म्हणजे प्रिलिम्स MPSC पूर्व पण आणि MPSC मेन्स पण इथे दोन्ही ठिकाणी हा शब्द आपल्याला सापडतो आणि या सर्वच टॉपिकवर आपल्याला खूप जास्तच प्रश्न याच्यावर आपल्याला सापडतात. मुख्यतः मी इथे MPSC पूर्वमध्ये जे काही प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि कंबाईनमध्ये देखील तेच मी हायलाईट करण्याचा इथे प्रयत्न करतो. आणि नेमका हा विषय काय आहे, तो विषय नेमका तुम्हाला त्याची ओळख व्हावी हा उद्देश माझ्या आजच्या लेक्चरचा आहे. खरं तर हा विषय खूप व्हास्ट आहे. म्हणजे पुढच्या 2-3 तासामध्ये तो कवर करणं अवघडच आहे. पण तो नेमका विषय काय आहे, त्याची ओळख नेमकी कशी केली पाहिजे ते मी सांगण्याचा आज तुम्हाला प्रयत्न करणार आहे. तर आजचा विषय आहे मग अर्थातच इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट. आणि हे जे काही चित्र आहे ते मी म्हणेन तुम्हाला की हे नेहमीच लक्षात ठेवा. या व्यावर्तन झालेल्या लोकांना वर आणणे म्हणजे समावेशन. मग हे समावेशन कसं करता येऊ शकतं ते उपाय आपल्याला इथे आता शोधायचे. ठीक आहे. तर हे जे काही उपाय आहेत त्या उपायांना आपण आता काही प्रकारांमध्ये आपण टाकणार आहेत. म्हणजे इन्क्लुजनचे काही प्रकार आहेत, समावेशनाचे काही प्रकार आहेत, ते प्रकार आपल्याला आता बघायचे आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे आर्थिक समावेशन, इकॉनॉमिक इन्क्लुजन. ठीक आहे. म्हणजे आर्थिक म्हणण्यापेक्षा खरा चांगला शब्द सांगू, अर्थव्यवस्थीय समावेशन, अर्थव्यवस्थीय, इकॉनॉमिक इन्क्लुजन. म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेत असे काही बदल आपण केले पाहिजेत की जेणेकरून हे जे काही खड्ड्यात राहिलेले लोक आहेत ती वर आली पाहिजेत. ठीक आहे. म्हणजे मग ही खड्ड्यात राहिलेली लोक नेमकी कोण आहेत, तर दारिद्र्यात खितपत पडलेली आहेत. मग त्यांच्यासाठी दारिद्र्य निर्मूलनाच्या योजना जर राबवल्या तर ते कदाचित वर येतील. त्यांना रोजगारपूरक योजना राबवल्या तर ते वर येतील. हे खड्ड्यात असणारे लोक ही शिक्षणाच्या बाबतीत या इतर लोकांपेक्षा मागे राहून गेलेली आहेत. मग त्यांना चांगलं शिक्षण जर दिलं, म्हणजे चांगल्या शिक्षणाच्या योजना पुरवल्या तर त्यांना वर काढता येऊ शकतं. त्यांना चांगलं आरोग्य पुरवलं, त्यांना वर आणता येऊ शकतं. त्यांना कदाचित मग उपासमारीत ते अडकलेले आहेत, त्यांना चांगलं अन्न पुरवलं, त्यांना वर आणता येऊ शकतं. त्यांना चांगल्या मूलभूत सुविधा पुरवल्या, त्यांना वर आणता येऊ शकतं. हे सर्व करणे म्हणजे अर्थव्यवस्थेतच तसे काही अनुकूल किंवा अनुरूप बदल करणे आणि सरकारनेच सार्वजनिक वित्ताच्या माध्यमातून ते करणे, या उपायांना आर्थिक समावेशन असं म्हणतात, इकॉनॉमिक इन्क्लुजन. दुसरा जो प्रकार आहे तो आहे वित्तीय समावेशन, फायनान्शियल इन्क्लुजन. म्हणजे ही जी काही मंडळी आहेत ती एकूणच संपूर्ण या वित्तीय व्यवस्थेपासून सुद्धा व्यावर्तित राहिलेली आहेत, दूर राहिलेली आहेत. त्यांची बँकांमध्ये खाती नाही आहेत,
किंवा थेट खात्यावर लाभ हस्तांतरित होतो हे माहीत नाही आहे, अनबँक्ड आहेत ते, ठीक आहे. तर त्यांना बँक करणे, बँकिंग द अनबँक करणे म्हणजे त्यांना ही जी काही आपली अर्थव्यवस्था आहे त्याशी जोडून देणे, या उपायांना आपण म्हणतो फायनान्शियल इन्क्लुजन, वित्तीय समावेशन, ठीक आहे. तर अर्थव्यवस्थेत बदल करणे म्हणजे आर्थिक समावेशन आणि त्यांना बँकेशी जोडून देणे, अर्थव्यवस्थेची हे जे काही बदल आहेत वित्तीय बदल त्या बदलांना त्यांना अनुरूप करून देणे, त्याला आपण फायनान्शियल इन्क्लुजन असं म्हणतो. पुढच्या काही स्लाइड्समध्ये हे जे कन्सेप्ट्स आहेत ते आणखी चांगलं क्लिअर होतील. तिसरा प्रकार आहे प्रादेशिक समावेशन, रिजनल इन्क्लुजन, ठीक आहे. आपण बघतो की हा जो काही खड्डा आहे ना, तर हा बऱ्याच बाबतीत आपल्याला अप्लाय करता येतो. उदाहरणार्थ समजा महाराष्ट्र आणि केरळ वर चढून गेलेत आणि उत्तर प्रदेश बिहार हे खड्ड्यातच राहिलेले आहेत, तर मग त्यांना ते घेऊन जाणे, किंवा शहरी भाग वर निघून गेला आहे आणि ग्रामीण भाग खड्ड्यात राहिला आहे, ते तसं करणं, त्यांना वर घेऊन जाणे, त्यांना या विकासाच्या प्रवाहात आणणे, याला आपण म्हणतो रिजनल इन्क्लुजन, प्रादेशिक समावेशन, ठीक आहे. जेव्हा विकास करत असतो आपण तेव्हा आपल्याला आणखी एक घटक महत्त्वाचा ॲड करायला लागतो, तो आहे सामाजिक समावेशन, सोशल इन्क्लुजन. म्हणजे जर आपण आत्ता प्रदेश वगळले किंवा गरीब किंवा कमी शिक्षित किंवा कमी आरोग्य असणारे हे जर वगळलं तर आपल्याला आणखी एक फरक जाणवतो की पुरुषांचा विकास झाला आहे, महिला खड्ड्यातच राहिल्या आहेत, किंवा जे सवर्ग आहेत ते वर चढून गेलेले आहेत आणि जे मागास वर्ग आहेत किंवा अनुसूचित जाती जमाती आहेत तर मग त्यांचं व्यावर्तन झालेलं आहे, त्यांचं समावेशन करणं आवश्यक राहील. बहुसंख्याक वर चढून गेलेत आणि अल्पसंख्याक कदाचित विकासाच्या प्रवाहात मागे राहून गेलेले आहेत, त्यांचं समावेशन करणे, हे विविध जे काही घटक आहेत ना त्या सर्वच घटकांसाठी आपण जेव्हा समावेशन करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा एक शब्द सापडतो आपल्याला, तो आहे सामाजिक समावेशन, सोशल इन्क्लुजन. तर मुख्यतः हे 4 प्रकार आपल्याला सापडतात. आणखी 5वा आणि 6वा प्रकार आपल्याला जो आधुनिक अर्थशास्त्रात सापडतो ते पण आपल्याला ॲड करता येतात. पुढचा 5वा प्रकार आहे पर्यावरणीय समावेशन, एन्व्हायरमेंटल इन्क्लुजन. म्हणजे हे सगळं करत असताना पर्यावरणाला विसरून चालत नाही आपल्याला. तर मग पर्यावरणाला पूरक आपण जो विकास करतो त्याला आपण अर्थातच शाश्वत विकास म्हणतो, हे तुम्हाला चांगलं ठाऊकच आहे. त्याचा वेगळा सदरात आपण त्याचा अभ्यास करू शकतो, पण त्याला आपण समावेशन या हेडिंगखाली पण टाकू शकतो. जेव्हा आपण हे सगळं करत असताना ह्या सगळा विकास टिकवून ठेवायचा असेल तर आपल्याला पर्यावरणाला पण जपलं पाहिजे, आपले जे नैसर्गिक स्रोत आहेत ते पण जपले पाहिजेत आणि यासाठी आपण त्याचाही विचार जेव्हा करतो तेव्हा आपण त्याला म्हणतो एन्व्हायरमेंटल इन्क्लुजन. आणि गेल्या 2-3 वर्षांमध्ये आपल्याला PK बर्धन हे नाव आपण मागच्या लेक्चर्समध्ये ऐकलं, किंवा आर्थिक पाहणी अहवालांमध्ये आपण जर शोधलं तर एक नवीन शब्द अलीकडे आपल्याला ऐकायला मिळतो आहे, वैश्विक समावेशन, युनिव्हर्सल इन्क्लुजन. युनिव्हर्सल बेसिक इन्कम ही कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे चांगली आता. तर ही जी काही कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट आपल्याला वैश्विक समावेशन दर्शवते. वैश्विक म्हणजे कोणीच खड्ड्यात राहायला नको, अगदी झाडून सगळेच, सर्वांसाठीच काही ना काही करणं आहे. म्हणजे आत्ता जे चढून जात आहे त्या खड्ड्यातनं त्यांच्यासाठी देखील आणि जे खड्ड्यात राहिलेले आहेत त्यांच्यासाठी देखील, या सगळ्यांसाठीच जेव्हा आपण उपाय करतो तेव्हा त्या उपायांना वैश्विक समावेशन असं म्हणतो, ठीक आहे. युनिव्हर्सल इन्क्लुजन म्हणजे आपल्याला आत्ता या स्लाईडवरनं कळालं की 6 प्रकारे आपण समावेशन करू शकतो: आर्थिक, वित्तीय, प्रादेशिक, सामाजिक, पर्यावरणीय आणि वैश्विक. इकॉनॉमिक, फायनान्शियल, रिजनल, सोशल, एन्व्हायरमेंटल आणि युनिव्हर्सल. या प्रत्येकाची ओळख मी आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला करून देणार आहे की नेमकं या सदरांमध्ये काय काय मोडतं, ठीक आहे. खरं तर हा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हा सब्जेक्ट खूप व्हास्ट आहे, पण त्याचं आपण जेव्हा सॉर्ट करतो ना तेव्हा मग ते थोडं समजायला आपल्याला सोपं जातं. तर आपण याच्यातलं एक एक निवडून आता त्याची एक तोंड ओळख आपण आजच्या लेक्चरमध्ये करून घेऊया. तर पहिलं घेऊ आपण आता आर्थिक समावेशन. म्हणजे अर्थव्यवस्थेत असे काही पूरक बदल करणे की जेणेकरून ज्यांचं व्यावर्तन झालेलं आहे त्यांचं समावेशन होणार. मग ते करण्यासाठी आपण मुख्यतः जे एक 4 मुद्दे मला इथे सांगावेसे वाटतात ते मी इथे घेण्याचा प्रयत्न केला आहे की हे जे व्यावर्तन झालं आहे त्यांना ते भुकेलेले आहेत, उपासमारीत सापडलेले आहेत, त्यांना चांगलं अन्न पुरवलं तर त्यांचं समावेशन होईल, त्यांना रोजगार पूरक आणि दारिद्र्य निर्मूलनाच्या योजना आपण पुरवल्या
तर कदाचित ते ह्या संकटातून बाहेर येतील. त्यांना चांगल्या शिक्षणाच्या योजना पुरवल्या, चांगल्या आरोग्याच्या योजना पुरवल्या तर ते याच्यातून बाहेर येतील. याच्यात आणखी पण मुद्दे ॲड करता येतील. उदाहरणार्थ मूलभूत सुविधा देणारे, म्हणजे अगदी पाणी म्हणजे पेयजल असेल किंवा स्वच्छता असेल किंवा इंधन म्हणजे LPG पासनंच्या काही योजना पण आपल्याला माहिती आहे. वीज कनेक्शन्स असतील त्यांच्या घरासाठी, अगदी मग ते ज्या खेड्यांमध्ये राहत आहेत त्या खेड्यांसाठी रस्ते असतील, यासारख्या सर्व मूलभूत आणि पायाभूत सुविधा या देखील इथे ॲड करता येतील. आपण एक 4 घटकांची इथे थोडीशी ओळख करून घ्यायची. या 4 माध्यमातून आर्थिक समावेशन किंवा अर्थव्यवस्थेय समावेशन करता येऊ शकतं. मग एक मुद्दे आपण त्यातले उचलूया. त्यातलं पहिलं घेऊ आपण आता अन्न. ठीक आहे, अन्न सुरक्षा पुरवून आपण यांचं समावेशन करू शकतो. हंगर घालवू शकतो, आपल्या इथली उपासमार घालवू शकतो, आपला हंगर इंडेक्स आपण सुधारू शकतो आणि हंगर संदर्भात जे पहिलं मिलेनियम डेव्हलपमेंट गोल आहे ते आपण चांगल्या पद्धतीने अचीव करू शकतो. तर अन्न या सुरक्षेसाठी आपण एका योजनेची केवळ एक तोंड ओळख करून घेऊया. ठीक आहे, तर ही योजना शिकवत नाही मी प्रॉपर आत्ता, पण एक तोंड ओळख आपण त्याची करून घेतो आहे. 1960च्या दशकामध्ये भारतात सार्वजनिक वितरण प्रणाली विकसित झाली. 2 युद्ध आणि दुष्काळ आलेला होता 60 नंतर, माहिती आपल्याला. तर 1965मध्ये कृषी किमती आयोग असेल किंवा FCI असेल, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, तर सरकारने या माध्यमातून अन्नधान्य खरेदी करायला सुरुवात केली आणि जिथे त्याची कमतरता आहे तिथे ती विकायला सुरुवात केली, जेणेकरून समान किमती पण राहतील आणि जी उपासमार आहे ती नष्ट पण होईल, दुष्काळ येणार नाही. तर ही सार्वजनिक वितरण प्रणाली हळूहळू विकसित व्हायला लागली. 1992मध्ये आपण तिच्यात थोडेसे चेंजेस केले आणि तिला आपण रिव्हॅम्प केलं. रिव्हॅम्प्ड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम असं त्याला म्हणतात. पण 1997मध्ये आपण आणखी एक बदल केला, तिला आपण लक्षित केलं, टार्गेटेड. मग तिला TPDS असं म्हणतात, टार्गेटेड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम किंवा लक्षित सार्वजनिक वितरण प्रणाली. साधारणतः 1997मध्ये आपल्याला ही पद्धत लागू झालेली दिसते. याच्यामध्ये आपण विविध रेशन कार्ड धारक जे आहेत त्यांना विविध दराने आपण अन्नधान्य देत होतो. आत्ता आपण 2013मध्ये एक कायदा केलेला आहे, अन्न सुरक्षा कायदा, आणि या कायद्यान्वये आपण जी 1997ची जी सिस्टीम होती TPDS, टार्गेटेड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, तिला आपण थोडीशी मॉडिफाय केली आता 2013मध्ये आणि आपण आत्ता प्रायोरिटी बेस्ड अशी स्कीम बनवलेली आहे. जी आत्ता 2013 नंतर जी स्कीम विविध राज्यांमध्ये टप्प्याटप्प्याने लागू झालेली ती प्रायोरिटी बेस्ड आहे. तर प्रायोरिटी काय आणि ते पण सांगतो. पण प्रायोरिटी बेस्ड म्हणून याला आपण आता म्हणतो प्रायोरिटी बेस्ड टार्गेटेड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, मराठीमध्ये अग्रक्रम लक्षित सार्वजनिक वितरण प्रणाली. 2013 नंतर आपण काय केलं माहिती की आपण हे जे काही रेशन कार्ड धारक आहेत तर आपण जर उजव्या हाताला एक्स्ट्रीम पॉवर्टी किंवा एक्स्ट्रीम पुअर जर मांडले आणि डाव्या हाताला जर एक्स्ट्रीम रिच जर मांडले, तर एक्स्ट्रीम पॉवर्टीमध्ये जे आहेत, आपल्याला आठवत असेल मागच्या लेक्चर्समधलं फीडबॅक असेल तुम्हाला, तर 2000मध्ये डिसेंबर 2000मध्ये आपण असे 2.5 कोटी अत्यंतिक गरीब कुटुंब शोधले ज्यांना आपण अंत्योदय योजना त्यांच्यासाठी सुरू केली. त्यांना जे कार्ड्स दिले जातात ते अंत्योदय कार्ड दिले जातात. हे जे काय आहे ते एक्स्ट्रीम पुअर आहेत. त्याच्यानंतर थोडासा गरीब वर्ग जो सापडतो आपल्याला, जो गरीब आहे पण अत्यंतिक गरीब नाही, त्याला आपण मग पिवळं कार्ड देतो, पिवळं रेशन कार्ड महाराष्ट्रात, त्याला आपण BPL म्हणतो, बिलो पॉवर्टी लाईन. आणि याच्यावर मग आपण APL जे आहे तर APLमध्ये सुद्धा आपण 2 गट केलेले आहेत. एक व्हल्नरेबल म्हणजे जो कधीही दारिद्र्य रेषेच्या खाली येऊ शकतो, आणि कम्प्लिटली APL अबो पॉवर्टी लाईन म्हणजे जो श्रीमंत आहे, एका विशिष्ट थ्रेशोल्डच्या पुढे आहे, त्याला आपण पांढरे रेशन कार्ड दिलेले आहेत. म्हणजे आपल्याकडे 4 प्रकारचे रेशन कार्ड आपण बघतो, पांढरे, केशरी, पिवळे आणि अंत्योदय. त्याची जी थ्रेशोल्ड आहे ती सांगण्याची आताच वेळ नाही, मला जे सांगायचं आहे ते आहे समावेशक विकास. तर आपण काय केलं 2013 नंतर राईट हँड साईडने मोजायला सुरुवात केली, उजवीकडनं मोजायला सुरुवात केली आणि उजवीकडनं मोजत आपण काय केलं, याच्यावर यांना प्रायोरिटी म्हणायला सुरुवात केली. मग हे प्रायोरिटी हाऊसहोल्ड आहेत, अग्रक्रम म्हणजे यांना महत्त्व दिलं पाहिजे, यांना स्वस्त दराने अन्नधान्य पुरवून अन्न सुरक्षा दिली पाहिजे, त्यांचं समावेशन झालं पाहिजे. मग आपण राईट हँड साईडनं सुरुवात केली. अंत्योदयवाल्यांना आपण प्रायोरिटी म्हटलं, पिवळे कार्डधारकांना प्रायोरिटी म्हटलं
आणि केशरी कार्डात पण आपण असे 2 गट करत गेलो की आपण त्यातल्या त्यात पण कमी उत्पन्न असणाऱ्यांपासून आपण त्यांना प्रायोरिटी म्हणत गेलो. आणि इथं अशी एक लाईन सापडली आपल्याला, ज्या लाईनला 67% लोकसंख्या संपली. या लाईनला इथे जिथे प्रायोरिटीचे शिक्के आपल्याला दिसतात तिथे 67% लोकसंख्या संपली. म्हणजे राईट हँड साईडकडनं आपण 67% लोकसंख्येला आता प्रायोरिटी म्हणतो. प्रायोरिटी हाऊसहोल्ड्स म्हणजे अग्रक्रम कुटुंब. हे जे काही अग्रक्रम कुटुंब आहेत ते एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये, एखाद्या राज्यामध्ये 67% एकूण लोकसंख्येपैकी असले पाहिजेत. 67%च्या वर जे आहेत त्यांना प्रायोरिटी म्हणत नाहीत. मग आता हे जे काही प्रायोरिटी आहेत, जे 67% आहेत इकडे आत्ता, त्यांना आता रेशन दुकानांमध्ये 2013 नंतरच्या स्कीम अन्वये 3 रुपये किलोप्रमाणे तांदूळ, 2 रुपये किलोप्रमाणे गहू आणि 1 रुपया किलोप्रमाणे भरड धान्य ही मिळतात रेशन दुकानांमध्ये. फक्त फरक एवढा आहे की अंत्योदय योजनाचे जे लाभार्थी आहेत त्यांना एका कुटुंबाला 35 किलोग्रॅम एका महिन्याला मिळतं. 35 किलोग्रॅम प्रति कुटुंब प्रतिमाह. आणि अंत्योदय वगळता ही जी कुटुंब आहेत, जी कुटुंब प्रायोरिटी म्हणून ओळखली जातात आत्ता अंत्योदय वगळता, त्यांना पण त्याच दराने अन्नधान्य मिळतं, पण ते 5 किलोग्रॅम प्रति व्यक्ती प्रतिमाह या दराने मिळतं. ठीक आहे. तर हा फरक एवढाच आहे फक्त आत्ता की अंत्योदय आणि इतर प्रायोरिटी याच्यामध्ये थोडा फरक आहे, 35 किलोग्रॅम आणि 5 किलोग्रॅमचा. 5 किलोग्रॅम प्रति व्यक्ती आहे, इकडे 35 किलोग्रॅम प्रति कुटुंब आहे. दर तेच आहेत, 3 रुपये तांदूळ, 2 रुपये गहू आणि 1 रुपया किलोप्रमाणे भरड धान्य. भरड धान्य म्हणजे कोर्स सिरिल्स, म्हणजे ज्वारी, बाजरी वगैरे वगैरे. तर हे 1 रुपया किलोने मिळतात. हे मिळणे याला, या सिस्टीमला, ही जी 2013 नंतर सिस्टीम निर्माण झाली त्याला म्हणतात अग्रक्रम लक्षित सार्वजनिक वितरण प्रणाली. ही जी काही सिस्टीम आहे ती सिस्टीम अस्तित्वात आणण्यासाठी केंद्र सरकारने, भारत सरकारने एक कायदा संमत केला, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा. आणि या कायद्यान्वये 2 महत्त्वाच्या बाबी आपल्याला या कायद्यात सापडतात. एक की ही जी काही सिस्टीम, जी लक्षित सार्वजनिक वितरण व्यवस्था होती, तिला अग्रक्रम बेस्ड असं केलं, प्रायोरिटी बेस्ड केलं. आणि इवन भारतामध्ये अन्न सुरक्षा पुरवणाऱ्या ज्या काही इतर योजना आहेत त्या योजनांना कायदेशीर अधिष्ठान पण देण्यात आलं. तर या 2 बाबी आपल्याला इथे सापडतात. त्या 2 बाबी आपण समजून घेऊ. पहिली बाब आहे ती अग्रक्रम लक्षित सार्वजनिक वितरण प्रणालीशी संबंधित. तर असं म्हटलं आहे की 67% लोकसंख्येला अन्न सुरक्षा मिळाली पाहिजे, म्हणजे राईट हँड साईडनं सुरुवात करायची. हे 67% कसं काय, तर ग्रामीण भागामध्ये 75% लोकसंख्येला अन्न सुरक्षा पुरवली गेली पाहिजे आणि शहरी भाग असेल तर 50% अन्न सुरक्षा पुरवली गेली पाहिजे. याची सरासरी 67% येते, 67%. तर ग्रामीण 75%, शहरी 50%, म्हणजे सरासरी 67% लोकसंख्येला इथे रेशन दुकानांमध्ये 3 रुपये, 2 रुपये, 1 रुपये किलोप्रमाणे तांदूळ, गहू, भरड धान्य मिळणार. दुसरं, याच्यामध्ये या कायद्यान्वये आत्ता अन्न सुरक्षा पुरवणाऱ्या भारतातल्या ज्या विविध योजना आहेत त्या सगळ्या योजनांना आता कायदेशीर अधिष्ठान प्राप्त झालेलं आहे. कुठल्या कुठल्या योजना आहेत, तर पूरक पोषण योजना जी आहे, 6 महिने ते 6 वर्ष जे बालक आहे अंगणवाडीत जाणारं त्याला तिथे पोषण आहार दिला जातो. किंवा 6 वर्ष ते 14 वर्ष जो वयोगट शाळांमध्ये शिकतो त्यांना देखील मधल्या सुट्टीमध्ये पोषण आहार दिला जातो. आणि इतकंच नाही तर गरोदर आणि स्तनदा माता ज्या आहेत त्यांना देखील अंगणवाडीमध्ये पोषण आहार दिला जातो. इवन त्यांना आरोग्याच्या सुविधा दिल्या जातात. आणि प्रसूती लाभाच्या काही वंदना योजनासारख्या काही योजना, तर या ज्या काही योजना त्याच्यामध्ये या मातांना काही आर्थिक लाभ पण दिला जातो. तर या सर्वांचा उद्देश पोषण आणि पोषणच नाही तर अन्न सुरक्षा असा आहे. तर आत्ता काय झालं आहे की 2013 नंतर ह्या ज्या काही योजना आहेत अंगणवाडीच्या, शाळेच्या किंवा एकूणच या प्रसूती लाभाच्या, या सगळ्या योजना आता कायदेशीर योजना झालेल्या आहेत. ठीक आहे, ॲक्टनुसार. म्हणजे आत्ता आपल्याला असं जाणवेल की या मुलांना किंवा या मातांना पोषण आहार मिळण्याचा, अन्न सुरक्षा मिळण्याचा त्यांना आता कायदेशीर अधिकार मिळालेला आहे. पूर्वी कायदेशीर नव्हता, तो एक सूचकात्मक असेल, पण आता तो कायदेशीर झालेला आहे. तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, तर एवढं सांगता येतं, एक प्रायमरी, एक तोंड ओळख म्हणून आपल्याला एवढी चर्चा याच्यावर करता येते. तर ह्या सर्वाचा उद्देश समावेशन करणे आहे.
आपल्या इथलं हंगर घालवणे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोषण, न्यूट्रिशन हा पण एक मुद्दा आहे अन्न सुरक्षेमध्ये. तर न्यूट्रिशन पुरवणे आहे. या संबंधित आपल्याला काही प्रश्न पण सापडतात. MPSC पूर्व 2018चा प्रश्न आहे. अन्न सुरक्षा कायदा 2013च्या संदर्भात पुढीलपैकी कोणते योग्य विधान निवडा. हा कायदा 75% ग्रामीण आणि 50% शहरी लोकसंख्येला अन्न सुरक्षेचा लाभ उपलब्ध करून देतो. ठीक आहे, बरोबर आहे. 75% ग्रामीण आणि 50% शहरी आणि सरासरी आपल्याला सापडते 67%. ब विधान जे आहे ते आहे लाभार्थ्यांनी दरमहा प्रति किलो ₹3 प्रमाणे तांदूळ, 2 प्रमाणे जाडे भरडे धान्य आणि 1 प्रमाणे गहू. तर आता हे त्यांनी हे चुकलं थोडं. तांदूळ ₹3 बरोबर आहे, पण जाडे भरडे धान्य हे ₹1 पाहिजे होतं आणि गहू हे ₹2 पाहिजे होतं. त्याच्यामुळे हे ब विधान चुकलं याच्यामध्ये. अ विधानच बरोबर आहे. अ बरोबर, फक्त अ बरोबर. ठीक आहे, तिसरा ऑप्शन आपल्याला निवडायला लागतो. आपण आता समावेशन करताना जर आपण अन्न हा घटक बघितला तर समावेशन करताना आपल्याला दुसरा जो घटक बघता येतो तो आहे रोजगार. दारिद्र्य निर्मूलनाच्या आणि रोजगार निर्मितीच्या योजना जर आपण पुरवू शकलो या लोकांना तर ते त्यांचं समावेशन होणार. या व्यावर्तनातून ते बाहेर येणार. तर मग रोजगार निर्मितीच्या कोणत्या योजना, तर एक 2-3 योजनांची तोंड ओळख आपल्याला इथे करून घेता येते. त्यातली पहिली आहे नरेगा योजना किंवा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. 2 फेब्रुवारी 2006ला ही योजना सुरू झालेली, ही माहिती आपल्याला. आणि या योजनेची आपण उद्दिष्ट शोधली तर आपल्याला त्याचं समावेशन हा शब्द आपल्याला बऱ्याच ठिकाणी सापडेल. कसा? उदाहरणार्थ, ग्रामीण भागात उत्पादक व टिकाऊ मालमत्ता उभारल्या जातील. या उद्देशाने ग्रामीण भागातील अकुशल कामगारांना वर्षभरातून किमान 100 दिवसांच्या रोजगाराची हमी देणे हा या योजनेचा उद्देश आहे, नरेगा योजनेचा. ठीक आहे, खूप सारे प्रश्न विचारले गेलेले आहेत अर्थात, आणि या योजनेचं महत्त्व वेगळं सांगायलाच नको. 100 दिवसांच्या रोजगाराचं आश्वासन किंवा रोजगाराची हमी मिळते वर्षभरातून. कोणाला? अकुशल कामगारांना. ठीक आहे, अकुशल अनस्किल्ड जे असे कामगार जे खड्डे खोदू शकतात, माती उचलू शकतात, छोटी बांधकामाची छोटी कामं करू शकतात, विटा उचलू शकतात, या कामगारांना काम मिळतं या योजनेमुळे. आणि हे करत असताना ते जेव्हा काम करतील तेव्हा त्या ग्रामीण भागामध्ये मालमत्ता देखील उभारायच्या आहेत, उत्पादक आणि टिकाऊ. म्हणजे प्रोडक्टिव्ह अँड ड्युरेबल ॲसेट्स निर्माण करायचे. प्रोडक्टिव्ह अँड ड्युरेबल ॲसेट्स म्हणजे खड्डे खोदायचे आहेत, पण ते खड्डे खोदताना एखादी विहीर पण निर्माण करायची आहे, म्हणजे उत्पादक आणि टिकाऊ मालमत्ता. बांधकाम करायचे, पण बांधकाम करताना शौचालय पण बांधायचे आहेत ग्रामीण भागामध्ये, म्हणजे मालमत्ता पण उभारल्या जातील, रोजगार पण मिळेल. असा दुहेरी उद्देश या योजनेचा आहे. गरिबांच्या स्रोतांची उपलब्धता वाढवून त्यांच्या राहणीमानात सुधारणा घडवणे. म्हणजे काय होईल, त्यांचं हे जे काही अकुशल कामगार आहेत त्यांना उत्पन्नाचा स्रोत जर मिळाला ना तर ते तो जो जिना, ती जी काही सीडी दिसते आपल्याला ती चढून ते वर येणार. सामाजिक समावेशनासाठी सक्रियता आणणे खूप महत्त्वाचा शब्द आहे, समावेशन. म्हणून आपण समावेशन या सदरात या योजना टाकतोय. ठीक आहे, सामाजिक समावेशन, सोशल इन्क्लुजन. कसं काय की याच्यामध्ये माहिती आपल्याला की 1/3 इतका किमान वाटा महिलांचा असला पाहिजे. तो अर्थातच त्याचं यश इतकं आहे की 50%पेक्षा जास्त वाटा महिलांचा राहतो आहे. तर महिलांना या योजनेपासून लाभ मिळेल, त्यांचं व्यावर्तन दूर होणार. म्हणजे फक्त आर्थिक समावेशनच नाही तर सामाजिक समावेशनसुद्धा या योजनेतनं होतं आहे. आणि शेवटचा उद्देश आहे पंचायत राज संस्थांना बळकट करणे. कारण कुठली कामं करायची, कोणाला द्यायची, अकुशल कामगारांची नोंद करायची, हे सगळे निर्णय हे ग्रामपंचायत लेव्हलला घेतले जातात. त्यांना ती सशक्त होणार, पंचायत राज संस्था बळकट होणार. विकेंद्रीकृत अशा या योजना आहेत. या योजनांचा उद्देश या अकुशल कामगारांना मजुरी मिळवून देऊन त्यांच्या राहणीमानात सुधारणा करणे आहे. बाकी इतर मुद्दे तुमच्या वाचनात तुम्हाला नक्कीच सापडतील की कधी नोंद करायची आहे, कधी काम मिळणार, बेरोजगार भत्ता मिळणार का वगैरे वगैरे. ते मुद्दे महत्त्वाचे आहेतच, पण मला समावेशक विकास या सदराखाली हे मुद्दे महत्त्वाचे हायलाईट करावेसे वाटतात. जशी ही योजना अकुशल कामगारांसाठी आहे तशा आणखी काही 2 योजना आपल्याला बघायला मिळतात. त्यातली एक योजना आहे राष्ट्रीय जीवनोन्नती योजना, आणि ती ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये अशा दोन्ही ठिकाणी आपल्याला सापडतात. ग्रामीण भागाची जी योजना आहे ती आहे राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान. तिला आपण नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन म्हणतो.
3 जून 2011 म्हणजे 11व्या पंचवार्षिक योजना काळात सुरू झालेली ही योजना आहे. आधी एक स्वर्ण जयंती योजना होती, तिचं हे आधुनिक रूप आहे. बनस्वारा राजस्थानमधून ही सुरू झाली. त्या योजनेचा उद्देश सांगतो. ही जी काही योजना आहे तिला हिंदीमध्ये आजीविका म्हणतात, मराठीमध्ये जीवनोन्नती म्हणतात, इंग्लिशमध्ये तिला लाईव्हलीहूड असं म्हणतात. तिचा उद्देश आहे की गरिबांच्या सशक्त संस्था उभारणे. कुठले गरीब? जे कुशल आहेत. कुशल म्हणजे स्किल्ड, म्हणजे त्यांचे बचत गट स्थापन करायचे, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायचं. म्हणजे उद्देश आपल्याला सापडतो. ग्रामीण स्तरावर गरिबांच्या उत्पन्नात शाश्वत वाढ करणाऱ्या स्वयंरोजगाराच्या व कुशल महत्त्वाचा शब्द, कुशल रोजगाराच्या संधी उपलब्ध करतील अशा ग्रामीण गरिबांच्या सशक्त संस्था उभारून स्वयंरोजगार पुरवणे आणि दारिद्र्य कमी करणे. म्हणजे ही दारिद्र्य निर्मूलनाची योजना आहे, पण स्वयंरोजगार, मजुरी रोजगार नाही, स्वयंरोजगार पुरवणारी योजना आहे. मग ह्या योजनेचा उद्देश अर्थातच मग आर्थिक समावेशन असा होणार. जशी ही ग्रामीण भागात आहे तशीच शहरी भागात दुसरी योजना आहे NULM, नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन. 24 सप्टेंबर 2013 म्हणजे 12व्या पंचवार्षिक योजना काळामध्ये ही योजना आपल्याला सुरू झालेली सापडते. ही पण स्वर्ण जयंती योजना होती शहरीसाठी, तिचं हे आधुनिक रूप आहे. तिथे पण तेच आहे, फक्त तिच्यात फरक असा आहे की ती दोघांसाठी आहे. मजुरी रोजगार देखील पुरवते आणि स्वयंरोजगार पण पुरवते. अकुशल मजुरांना मजुरी रोजगार पुरवणारी पण योजना आहे. आणि जे कुशल व्यक्ती आहेत, कुशल शहरी व्यक्ती आहेत, त्यांच्या गरिबांच्या सशक्त संस्था उभारून त्यांना स्वयंरोजगार पुरवणे हा देखील तिचा उद्देश आहे. एकूणच यात ज्या काही 3 योजना मी आत्ता तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, या 3 योजनांचा उद्देश काय आहे तर अकुशल असू देत, कुशल असू देत, ते जे काही लोक आहेत गरीब दारिद्र्यरेषेखालील, त्यांना दारिद्र्यरेषेच्या वर उचलणे, त्यांचं समावेशन करणे या संबंधित ह्या योजना आपल्याला सापडतात. या सदराखाली आपल्याला अगदी NREP IRDP पासनं तर PMEGP पर्यंत विविध योजना बसवता येतात. तो वेगळ्या सदराखाली त्याचा अभ्यास केला पाहिजे, त्याच्यासाठी खूप वेळ लागेल ते डिस्कस करायला. इथे आपण हा जो काही टॉपिक आहे समावेशक विकास, त्या सदराखाली या 3 योजना मला वाटतं चर्चेला पाहिजेत. एक सेन्स डेव्हलप होतो आपला आणि काही प्रश्नांची उत्तर आपल्याला चांगल्या पद्धतीने सापडतात. उदाहरणार्थ MPSC पूर्व 2018चा हा जो काही प्रश्न आहे तो ह्या दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती आणि त्या योगाने आर्थिक समावेशन या सदराखाली हा प्रश्न विचारला आहे. MPSC पूर्व 2018चा प्रश्न आहे, दारिद्र्य घटवण्याच्या कुठल्याही धोरणात स्वयंरोजगार आणि वेतनाधिष्ठित रोजगार म्हणजे मजुरी रोजगार या दोन्ही गोष्टींचा समावेश होणे गरजेचं आहे. कारण म्हणजे स्वयंरोजगार पुरवणाऱ्या NULM किंवा NRLM सारख्या योजना आणि मजुरी रोजगार पुरवणाऱ्या नरेगा सारख्या योजना, अशा दोनही प्रकारच्या योजना लागतात. दोनही प्रकारच्या योजना राबवणं आवश्यक आहे. का? कारण ग्रामीण भागात स्वयंरोजगार हा जास्त प्रचलित आहे. बरोबर, कारण ग्रामीण भागामध्ये अर्थातच स्वयंरोजगार म्हणजे बचत गट आपल्याला खूप जास्त प्रमाणात दिसतात. त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची इच्छा आहे, त्यांना दारिद्र्यातून बाहेर पडण्याची इच्छा आहे. त्यांना गरज आहे ती फक्त एका स्टिम्युलसची, एका छोट्याशा कर्जाची, जे भांडवल आपण बँकांच्या माध्यमातून त्यांना, त्या बचत गटांना उपलब्ध करून देऊ शकतो. दुसरं, हा जो जसा प्रचलित आहे तसा मजुरी रोजगार पण प्रचलित आहेच ना. मग या मजुरी रोजगारातनं जर त्यांना बाहेर काढायचं असेल तर एरवी त्यांना ज्या योजना आहेत त्या विधान आहे की वेतन रोजगारीवरील अवलंबित्व हे मालकांवरील अवलंबित्व वाढवते. बरोबर आहे. म्हणजे मजुरी रोजगार किंवा वेतन रोजगार जे आहे त्याच्यामध्ये त्या ठेकेदाराकडे जेव्हा ते मजूर काम करतात तेव्हा त्या ठेकेदारावर, त्या एम्प्लॉयवर त्यांचं अवलंबित्व वाढत असतं. नरेगा योजना याच्यावर उपाय शोधतात. नरेगा योजनेमुळे काय होतं, ते मुक्त होतात. त्यांना ग्रामपंचायत काम देते, सरकारी काम मिळतं त्यांना आणि एका चांगल्या दराने त्यांना काम मिळतं आणि इवन त्याची काही मजुरी त्यांना थेट खात्यावर वर्ग पण होते. तर हे जे काही अवलंबित्व आहे ते नक्की कमी होणार. विधान बरोबर आहे. असे केले नाही तर श्रीमंत गरिबांमधील दरी वाढेल. श्रीमंतांची मालमत्ता संसाधने वाढतील. बरोबर आहे. हे जर केलं नाही आपण, म्हणजे त्यांना जर त्यांचं समावेशन केलं नाही तर जे वर चढणार आहेत ते चढूनच जाणार आहेत आणि जे खड्ड्यात आहेत ते खड्ड्यातच राहणार आहेत, दरी वाढणार आहे. त्यामुळे ही सगळी विधानं बरोबर आहेत. कडं खूप सुंदर प्रश्न आहे. एक लॉजिक, एक सेन्स देणारा प्रश्न आहे आणि आत्ता जी चर्चा केली ना या सगळ्यांचा तो सारांश आहे.
आणि मला वाटतं की हा समावेशक विकास या सदराखाली मोडणारा उत्तम प्रश्न आहे. तिसरा उपाय आहे शिक्षण. ठीक आहे, शिक्षण. हे जे काही दारिद्र्यात खितपत पडलेले आहेत तर कदाचित त्यांचं प्राथमिक कारण हे शिक्षणाचं आहे. शिक्षणापासून वंचित राहिलेले. आत्ता मग प्रौढ शिक्षण देऊन त्यांना बाहेर काढता येऊ शकतं, पण ती वेळ आत्ता कदाचित मग गेलेली असणार आहे. मग काय तर मग निदान पुढची पिढी तरी मग ती निरक्षर राहू नये. मग त्यासाठी आपण विविध योजना राबवतो. अर्थातच आपण प्रौढ निरक्षरता दूर करण्यासाठी योजना राबवतोच, पण इथे या सदराखाली आपण महत्त्वाचं जे शिकलं पाहिजे ते आहे 6 ते 14 वयोगटाचं शिक्षण. हे जर शिक्षण पुरवलं तर आपोआप त्यांचं समावेशन होणार. ठीक आहे, तर मग त्याची चर्चा करू आपण. त्यासाठी उत्तम योजना मी म्हणतो तर सर्व शिक्षा अभियान 2000-2001 या वर्षामध्ये जी लॉन्च झालेली ही योजना सर्व शिक्षा अभियान. तर आपल्याला त्याचे काही मुद्दे जे सापडतात, उद्दिष्ट, तर ते उद्दिष्ट अगदी त्याच्यामध्ये व्यवस्थित बसतं. 6 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांना उपयुक्त व योग्य प्राथमिक शिक्षण देऊन शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करणे, शिक्षणाचं वैश्वीकरण करणे, युनिव्हर्सलायझेशन असं म्हणायचं, म्हणजे प्रायमरी एज्युकेशनचं युनिव्हर्सलायझेशन करायचं. त्यांना म्हणजे झाडून सगळ्यांना शाळेत आणायचं. शाळाबाह्य मुलांची संख्या 0 करायची. सगळी मुलं जर शाळेत बसली, 14 वर्षे वयोगटापर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं तर ते विकासाच्या प्रवाहात येतीलच 100%. ते राहणार नाहीत, दूर राहणार नाहीत. त्यामुळे शिक्षण ही या सर्वांची चावी आहे. दुसरं उद्दिष्ट आहे की शिक्षणातील सामाजिक, प्रादेशिक आणि लैंगिक भेद दूर करणे. ज्या टॉपिक खाली आपण, ज्या हेडिंग खाली हे आजचं लेक्चर घेतोय, मी म्हणेल की असंच म्हणता येईल आपल्याला की शिक्षणातील सामाजिक व्यावर्तन, प्रादेशिक व्यावर्तन आणि लैंगिक व्यावर्तन दूर करणे. म्हणजेच सामाजिक समावेशन करणे, प्रादेशिक समावेशन करणे, लैंगिक समावेशन करणे. सामाजिक समावेशन कसं करता येईल तर समाजातल्या सर्व घटकांना, सर्व जाती आणि धर्मातल्या लोकांना, मुलांना शाळेमध्ये आणणे. प्रादेशिक म्हणजे इथे ग्रामीण भागातली मुलंही मागे राहू नये, दुर्गम भागातली मुलंही मागे राहू नयेत, उत्तर प्रदेश बिहारातलीही मुलं मागे राहू नयेत, सर्वच्या सर्व मुलं शाळेत यावीत. लैंगिक भेद पण दूर करायचा आहे. फक्त मुलंच नाही तर मुली देखील शाळेत आल्या पाहिजेत. 14 वर्षे वयोगटापर्यंत टिकल्या पाहिजेत, इथंच नाही तर पुढेही. आणि आपल्याला माहिती आहे की मागच्या लेक्चर्समध्ये मी म्हटल्याप्रमाणे ही मिलेनियम डेव्हलपमेंट गोल पण आहे. तर हे सगळं करणे तर हा समावेशनाचा सर्वोत्तम उपाय. म्हणजे हे केलं तर म्हणजे मग सगळं पॅसिव्ह होऊन जातं, आपोआप ते वर येणार. तुम्हाला दारिद्र्य निर्मूलन राबवण्याच्या गरजच नाही त्या योजना राबवण्याची, जर चांगलं शिक्षण दिलं तर. या शिक्षणासाठी नवीन आयाम उघडणारी एक योजना पण आपल्याला या सत्राखाली थोडीशी एक ओळख करून घेता येते आपल्याला. ती योजना आहे समग्र शिक्षा अभियान. जसं सर्व शिक्षा अभियान आहे तशी 12व्या पंचवार्षिक योजना काळात जरी 12व्या योजनेचा समावेश किंवा भाग नसला तरी त्या काळामध्ये या योजनेची चर्चा झालेली होती. 12व्या योजनेच्या मसुद्यात असं मांडण्यात आलं होतं की जर आपण या विविध शिक्षण जर एकात्मिक केलं, एकत्र केलं तर त्याचा चांगला इफेक्ट होऊ शकतो. कुठलं शिक्षण? शालेय पूर्व शिक्षण म्हणजे 3 ते 6 वर्षे वयोगटाला आपण अंगणवाडीमध्ये शिक्षण देतो. अर्थात ते अनौपचारिक आहे, पण औपचारिक शिक्षणाची सुरुवात आपण 6व्या वर्षापासून करतो. 6 ते 14 वयोगट आपण मग प्राथमिक शिक्षण म्हटलं आणि पुढचं 14 नाही पण मग 8वीपासून ते 12वीपर्यंत आपण त्याला माध्यमिक शिक्षण म्हटलं. आणि शिक्षकांचं पण शिक्षण जर आपण त्याला शिक्षक शिक्षण म्हटलं तर या सर्वांचा समावेश करणारं एक समग्र शिक्षण असावं अशी चर्चा ऑलरेडी 12व्या योजनेत झालेली होती. पण 12वी योजना आपल्याला माहिती आहे अर्ध्यात बंदच पडली. ती योजना संपली देखील 17मध्ये असं समजलं आपण. तर या सर्वांच्या शेवटी नवीन सरकारने या सर्वांना एका धाग्यात गुंफणारी एक खूप चांगली योजना सुरू केलेली समग्र शिक्षा अभियान. आणि आपल्याला नवीन शिक्षण धोरणामध्ये ह्या सर्व बाबी सापडतातच. तर ते नवीन शिक्षण धोरण लागू करण्यासाठी, ते अप्लाय करण्यासाठी एक चांगलं साधन, एक चांगलं माध्यम समग्र शिक्षा अभियानातून मिळणार आहे. ही योजना 24 मे 2018ला प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते लॉन्च झालेली. या योजनेचा उद्देश आपण जर शोधण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला एक 2-4 मुद्दे इथे सापडतात, ते पण आपण शोधण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्हाला ध्यानात येईल की इथे देखील आपल्याला समावेशन हाच शब्द सापडतो.
24 मे 2018ला सुरू झालेल्या या योजनेचं उद्दिष्ट आहे शालेय शिक्षणाचा विकास गटागटाने न करता एकात्मिक पद्धतीने करणे. म्हणजे एकट्याने शालेय पूर्व वेगळं, प्राथमिक वेगळं, माध्यमिक वेगळं, शिक्षक वेगळं असं न करता सगळ्यांना एकाच एकात्मिक पद्धतीने एकाच धाग्यात गुंफणारी अशी योजना असावी असा उद्देश म्हणून ही योजना. शाश्वत विकास ध्येय 4 गाठणे म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. पुढच्या लेक्चरमध्ये हेच आपण याचाच अभ्यास करणार आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 4था आहे दर्जेदार शिक्षण. आणि दर्जेदार शिक्षण जर द्यायचं असेल हे 2030मध्ये गाठायचं ध्येय आहे. ते जर गाठायचं असेल तर सर्वात उत्तम साधन आहे समग्र शिक्षा अभियान. गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण देऊन शैक्षणिक निष्पादनात वर्धन करणे म्हणजे जे एज्युकेशनल आउटपुट्स आणि आउटकम्स आहेत ते चांगले मिळणे. शालेय शिक्षणातील सामाजिक आणि लैंगिक विषमता दूर करणे म्हणजेच सामाजिक समावेशन, लैंगिक समावेशन. म्हणजे हे सर्व शिक्षा अभियानात हे शब्द सापडतात आपल्याला, तेच इथे पुन्हा आलेले दिसतात. शालेय शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यात समावेशक व न्याय्य शिक्षण देणे हे या योजनेची उद्दिष्ट आहेत. खूप लेटेस्ट योजना आहे, महत्त्वाची योजना आहे. आणि इवन शालेय पूर्व शिक्षणात संबंधित असणारी ICDS योजना, प्राथमिक शिक्षणाशी संबंधित असलेली सर्व शिक्षा अभियान किंवा माध्यमिक शिक्षणाशी संबंधित असलेलं माध्यमिक शिक्षा अभियान, या सगळ्या अभियानं आत्ता समग्र शिक्षा अभियानाच्याच उपयोजना आहेत. तर शिक्षण सापडलं आपल्याला. एक मेन्सचा प्रश्न घेऊ आपण, पेपर 3 2016. खालीलपैकी कोणती ध्येय सर्व शिक्षा अभियानाशी संबंधित नाही? तर वयोगट 6 ते 14 मधील मुलांना शाळेत आणणे, बरोबरच हे उद्दिष्ट. त्यांची उपस्थिती टिकवणे, बरोबर आहे. त्यांची संपादणूक वाढवणे म्हणजे त्यांचे आउटपुट्स आणि आउटकम्स वाढवणे. कारण शिक्षण हे फक्त शिक्षण शाळेत आणायचं आणि शिक्षण द्यायचं नाही, फक्त उपयुक्त आणि योग्य शिक्षण द्यायचं आहे. त्यांचे आउटकम्स आणि आउटपुट्स वाढवायचे आहेत. 3ही बरोबर आहे. 4थं त्यांच्या शिक्षक आणि पालकांचे उद्बोधन करणे, याला गौण महत्त्व आहे 4थ्याला. पहिले 3 अगदी परफेक्ट बसतात. सर्व शिक्षा अभियानाशी संबंध थेट नसणारं 4थं उद्दिष्ट आहे, त्यामुळे 4था विधान आपल्याला ऑड आउट म्हणून वेगळं काढता येतं. पुढचं आपल्याला सांगता येतं की ती दारिद्र्यात खितपत पडलेले आहेत, निरक्षर आहेत, खड्ड्यात आहेत. ते असण्यामागे आणखी एक कारण आहे, ते म्हणजे आरोग्य. ठीक आहे. आणि हे सगळे एकमेकांच्या हातात हात धरून असतात. चांगलं अन्न नसणे, सकस अन्न नसणे, बेरोजगार असणे, शिक्षण चांगलं नसणे आणि मग त्याचं एक आउटपुट असं पण येतं की चांगलं आरोग्य नसणे. चांगलं आरोग्य असणारे वर चढून जातात सगळी, लीलावती हॉस्पिटलमध्ये मस्तपैकी उपचार घेत आहेत. आणि जी दारिद्र्यात खितपत पडलेली आहेत ती सिव्हिल हॉस्पिटलच्या बाहेर रांग लावून उभी आहेत. त्यांचं व्यावर्तन झालेलं आहे. त्यांचं समावेशन करायला लागणार आहे, म्हणून आर्थिक समावेशन. मग आरोग्यासंबंधित एक 2-3 चर्चा आपल्याला करता येतात. भारतामध्ये आरोग्य संबंधित व्यावर्तन दर्शवणारे एक महत्त्वाचे मोठे 2 निर्देशांक आहेत, ज्यांची चर्चा आपण मागच्या काही पंचवार्षिक योजनांमध्ये पुन्हा करत येतोय. ते 2 निर्देशांक आहेत. एक म्हणजे शिशु मृत्यूदर, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट, आणि दुसरा आहे माता मृत्यूदर. म्हणजे एखाद्या देशाचं आरोग्य रिफ्लेक्ट करणारे इंडेक्स कोणते आहेत? तर पहिलं तर आहे म्हणजे आयुर्मान म्हणजे लाईफ एक्सपेक्टन्सी, जे आपण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये मोजतो. आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरचे जे निर्देशांक आहेत ते आहेत शिशु मृत्यूदर किती आहे आणि माता मृत्यू प्रमाण किती आहे. त्यासंबंधित मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्सचा पण आपण विचार केला तर हे घालवणारे आणि एकूणच आरोग्य याच्यावर केंद्रित असणाऱ्या एक 2 योजनांची आपल्याला इथे ओळख करून घ्यायला लागते. मग त्या योजना कोणत्या? तर त्यातली एक महत्त्वाची योजना आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान, नॅशनल हेल्थ मिशन. यातलं जे रुरल पार्ट आहे, रुरल हेल्थ मिशन, तो 12 एप्रिल 2005ला सुरू झालेला आहे 10व्या पंचवार्षिक योजना काळामध्ये. तुम्हाला मागचं लेक्चर आठवत असेल तर या योजनेबद्दल मी बऱ्यापैकी तिथे चर्चा केली होती. 12 एप्रिल 2005ला ही योजना सुरू झालेली. याला जोड दिली अर्बन हेल्थ मिशनची 1 मे 2013ला 12व्या पंचवार्षिक योजना काळामध्ये. म्हणजे रुरल पार्ट थेट 10व्या योजनेत सुरू झाला आहे. 11वी योजना स्किप होते आणि 12व्या योजनेत अर्बन पार्ट सुरू होतो. या 2 योजना मिळून आपण त्या योजनेला म्हणतो नॅशनल हेल्थ मिशन, राष्ट्रीय आरोग्य अभियान. या योजनेचं उद्दिष्ट आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर उद्दिष्ट आहे गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देणे.
आता गुणवत्तापूर्ण हा शब्द आपल्याला सर्व शिक्षा अभियानात पण सापडला. ठीक आहे, तुम्हाला जाणवेल ना की अनेक अशी उद्दिष्ट कॉमन आहेत ती आता क्षेत्राला लागू होतात. ती कशी काय ते पण आपण शोधूया. आरोग्य यंत्रणेतील आणि सेवेतील त्रुटी दूर करणे, जास्तीचे नर्सेस, जास्तीचे डॉक्टर्स प्रोव्हाइड करणे, आरोग्य क्षेत्रातील विकेंद्रीकरण सुकर करणे. आपण नरेगा योजनेत काय शोधलं की पंचायत राज संस्थांना बळकट करणे. इथे पण तेच आहे, आरोग्य क्षेत्रातील विकेंद्रीकरण सुकर करणे. कारण या आरोग्य यंत्रणा ज्या ग्रामीण भागामध्ये आहेत, शहरी भागांमध्ये आहेत, त्या तिथे काय उपलब्ध करून द्यायचं हे तिथे ठरतं, ग्रामपंचायतीत किंवा नगरपंचायतीत ठरतं. विकेंद्रीकरण सुकर करणे, आंतरक्षेत्रीय संमेलन घडवून आणणे, म्हणजे आरोग्य क्षेत्रच नाही तर अंगणवाडी असेल, अंगणवाडीच नाही तर ग्रामसभा असेल, या सगळ्यांना एकत्रित आणणे, आंतरक्षेत्रीय संमेलन घडवून आणणे. आरोग्याबरोबर आणखी काय येतं तर पेयजल, स्वच्छता, शिक्षण, पोषण हे देऊन सामाजिक आणि लैंगिक समावेशन करणे. तुम्हाला जाणवेल बघा, समावेशन हा शब्द आत्तापर्यंत सांगितलेल्या प्रत्येक योजनेत आपल्याला सापडतो. त्यामुळे त्या सदराखाली आपण हे टाकू शकतो. सामाजिक समावेशन, लैंगिक समावेशन म्हणजे आरोग्याच्या पासून कोणीच दूर राहायला नको, सर्वांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचली पाहिजे. आणि हे मोजता कसं येईल तर ते मोजण्याचे निर्देशांक आहेत माता मृत्यू प्रमाण आणि शिशु मृत्यूदर. तर माता मृत्यू प्रमाण कमी करणे, शिशु मृत्यूदर कमी करणे हे या योजनेचं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट. मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेशो आणि इन्फंट मॉर्टॅलिटी रेट कमी करणे हेच उद्दिष्ट ठेवून आणखी एक मोठी योजना आपल्याला जी सापडते ती आहे जननी सुरक्षा योजना. ठीक आहे, आरोग्याच्या बाबतीमध्ये सर्वाधिक प्रश्न विचारले गेलेले आणखी एक योजना जननी सुरक्षा योजना. जननी सुरक्षा योजना जी आहे ती पण त्याच रुरल पार्टबरोबर सुरू झालेली 12 एप्रिल 2005. आणि या योजनेचं उद्दिष्ट आहे संस्थात्मक प्रसूतीचं प्रमाण वाढवणे, इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीचं प्रमाण वाढवणे. एक तक्ता सापडतो आपल्याला इथे, त्या तक्त्यावर थोडंसं जास्त बोलता येईल. 2 रोज आपल्याला दिसतात, एक आहे HPS आणि दुसरा आहे LPS. HPS म्हणजे हाय परफॉर्मिंग स्टेट्स आणि LPS म्हणजे लो परफॉर्मिंग स्टेट्स. हाय परफॉर्मिंग स्टेट्स म्हणजे महाराष्ट्रासारखी अशी जिथे संस्थात्मक प्रसूती म्हणजे इन्स्टिट्यूशन्समध्ये होणाऱ्या डिलिव्हरीचं प्रमाण 25% जास्त आहे. आणि LPS म्हणजे बिहारसारखी राज्य, लो परफॉर्मिंग स्टेट्स, जिथे संस्थात्मक प्रसूतीचं प्रमाण इतक्या स्वातंत्र्याच्या 70व्या वर्षी देखील 25% कमी आहे, ती LPS राज्य. या राज्यांमध्ये जर संस्थांमध्ये डिलिव्हरी करून घेतली तर काही आर्थिक लाभ दिले जातात. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये जर कुशलदाईच्या मदतीने प्रसूती झाली, ती घरी झाली तरी चालेल, पण कुशलदाईच्या मदतीने झाली पाहिजे, 500 रुपये त्या मातेला मिळतात. जर ग्रामीण आरोग्य संस्थांमध्ये झाली तर 700 रुपये मिळतात. शहरी आरोग्य सुविधांमध्ये झाली तर 600 रुपये मिळतात. आणि जर सिझेरियन सेक्शन म्हणजे सीझर जर झालं त्या मातेचं तर अर्थातच शस्त्रक्रिया तर ते मोफतच होणार सरकारी दवाखान्यांमध्ये, पण 1500 रुपये तिला आर्थिक लाभ दिला जातो. हे जे काही लाभ आहेत 700 रुपये आणि 600 रुपये ते LPSमध्ये म्हणजे लो परफॉर्मिंग स्टेट्समध्ये 1400 आणि 1000 रुपये दिले जातात. ठीक आहे, मुख्यतः दारिद्र्य रेषेखालील ज्या महिला आहेत, ज्या माता आहेत आणि अनुसूचित जाती आणि जमातीतल्या पण ज्या महिला आहेत त्यांना हा लाभ दिला जातो. याचं उद्दिष्ट आहे संस्थात्मक प्रसूतीचं प्रमाण वाढवणे. ठीक आहे, तर यानं काय होणार आहे माहिती आहे का, शेवटी इन्फंट मॉर्टॅलिटी रेट आणि मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेशो कमी होणार आहे, समावेशन होणार आहे. तर या 2 योजना या सदराखाली अत्यंत उत्तम बसतात. इतरही खूप साऱ्या योजना आहेत, एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी या 2-3 योजना तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तर PSA कंबाईन प्री 2019चा प्रश्न आहे. जननी सुरक्षा योजना ही 100% केंद्राने प्रायोजित केलेली योजना आहे आणि त्यानुसार रोख मदत टिंब याबरोबर दिली जाते. दवाखान्यातील बाळंतपणाच्या संख्येत वाढ, बाळंतपण आणि बाळंतपण नंतरची दक्षता, गरीब स्त्रिया ज्यांचे दवाखान्यात बाळंत होण्याचे प्रमाण कमी आहे त्यावर अधिक भर आणि वरील सर्व. आता थोडासा प्रश्न थोडा कॉम्प्लिकेटेड आहे पण त्याचं उत्तर व्यवस्थित शोधता येतं. कसं, आता जननी सुरक्षा योजनेचं उद्दिष्ट जर विचारलं असतं ना तर पहिलं आणि तिसरा ऑप्शन बरोबर होता. की पहिलं काय, दवाखान्यातील बाळंतपणाच्या संख्येत वाढ करणे, आणि 3 गरीब स्त्रिया ज्यांचे दवाखान्यात बाळंत होण्याचं प्रमाण कमी आहे
त्यावर अधिक भर देऊन ते वाढवणे, इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी वाढवणे. तर 1 आणि 3 हे जे काही आहे ते बरोबर बसत होते. पण काय विचारलं की रोख मदत कधी दिली जाते, त्यानुसार रोख मदत टिंब याबरोबर दिली जाते. तर बाळंतपण आणि बाळंतपण नंतरची दक्षता याच्याबरोबर दिली जाते. त्यामुळे दुसरा ऑप्शनच तिथे बरोबर बसतो. ही जी काही मदत आहे ती बाळंतपण, डिलिव्हरी आणि डिलिव्हरी नंतर जी दक्षता घ्यायची असते आईची आणि बाळाची, तिथे ते पैसे उपयोगात येतात म्हणून ती योजना आहे. जरी ती योजना इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी वाढवणारी आहे तरी रोख मदत कधी दिली जाते त्या संबंधित हा प्रश्न आहे. त्यामुळे थोडं जम्बलिंग होण्याची शक्यता आहे, पण उत्तर सापडतं व्यवस्थित. दुसरा ऑप्शन याच्यातला बरोबर आहे. तर आपण आत्तापर्यंत जी चर्चा केली ती इकॉनॉमिक इन्क्लुजन या सत्राची केली. त्यात आपण अन्न, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या सदरातल्या काही योजनांची आपण थोडीशी ओळख करून घेतली. आपल्याला आत्ता जो दुसरा सदर बघता येईल किंवा चर्चा करता येईल तो आहे वित्तीय समावेशन, फायनान्शियल इन्क्लुजन. वित्तीय समावेशन या सदराखाली आपल्याला 2 मुद्दे बघता येऊ शकतात. एक आहे थेट लाभ आणि दुसरा आहे बँकिंग, म्हणजे त्यांना बँकांशी जोडून देणे, कारण बँकांपासून ते दूर राहिलेले आहेत. मग आत्ता वित्तीय समावेशन, फायनान्शियल इन्क्लुजन, ठीक आहे, या सदराखाली 2 मुद्दे आपण आता बघूया. थेट लाभ. थेट लाभ जो आहे त्यासाठी आपल्याला जी योजना बघता येते ती आहे DBT भारत किंवा थेट लाभ हस्तांतरण योजना किंवा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. ही योजना सरळ वित्तीय समावेशन, फायनान्शियल इन्क्लुजन या सदराखाली येते. तर आपण ही DBTचा वापर कुठे कुठे करतोय ते आपल्याला इथे बघता येईल की अशा काही योजना आहेत, 440 योजना, जिथे आपण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे थेट खात्यामध्ये लाभ आत्ता द्यायला लागले. उदाहरणार्थ काही स्कॉलरशिपच्या योजना असतील किंवा नरेगामध्ये दिली जाणारी मजुरी असेल ती थेट खात्यात दिली जाते. अशा काही सबसिडीच्या योजना आहेत. आपण आत्ता मुख्यतः इंधन, खत आणि अन्न या क्षेत्रात सबसिडी देतो, बरोबर. तर खत आणि अन्न सबसिडी ज्या आहेत त्याच्यामध्ये सध्या DBT प्रायोगिक स्तरावर त्याचे प्रयोग सुरू आहेत आणि टप्प्याटप्प्याने कदाचित ते पण भविष्यात लागू होण्याची शक्यता आहे. पण इंधन सबसिडी आपण जी देतो त्याच्यामध्ये आपण आत्ता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे यशस्वीपणे राबवलेलं आहे. त्यातले DBTL म्हणजे DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर फॉर LPG सबसिडी आणि DBTK म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर फॉर केरोसिन सबसिडी. केरोसिन किंवा रॉकेलसाठी जी काही सबसिडी देतो तर या 2 इंधन सबसिडी आपण आता थेट खात्यावर वर्ग करण्याला सुरुवात केलेली आहे. DBTL जे आहे ना त्यालाच एक नाव आहे पहल नावाची योजना. ही योजना नेमकी काय आहे ते आपल्याला एक 2 स्लाइड्सने थोडंसं समजून घेता येईल. पहल योजना नेमकी कशी काम करते त्यातनं ही योजना, या योजनेचं महत्त्व कळेल आणि थेट ग्राहकापर्यंत तसं त्याचं व्यावर्तन कसं दूर होतं ते आपल्याला बघता येतं. उदाहरणार्थ पहल योजना शिकून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं काही कन्सेप्ट्स थोडे क्लिअर करून घेता येतात. पूर्वी म्हणजे पहल योजना जेव्हा नव्हती तेव्हा साधारणतः अशी सिस्टीम होती की एखादा LPG जिथे बनणार तर तिथे साधारणतः त्या एका सिलेंडरची किंमत आपण इमॅजिन केल्या त्या फिगर्स फक्त, ठीक आहे. तर उदाहरणार्थ 455 रुपये 78 पैशाला हे सिलेंडर बनत होतं, ठीक आहे. ते 2013च्या आसपासचे आकडे आहेत. 455 रुपये 78 पैशाला हे सिलेंडर बनलं की हा गॅस उत्पादक काय करायचा, ते सिलेंडर भारत गॅस या वितरकाला विकायचा. हा उत्पादक आहे आणि हा वितरक आहे भारत गॅस. भारत गॅसला समजा ते विकलं तर ते 347 रुपये 66 पैशाला विकायचा. म्हणजे सरळ आपल्याला दिसतंय की हा जो काही उत्पादक आहे या उत्पादकाला इथे काहीतरी तोटा होतोय, म्हणजे तो तोट्यात विकायचा आहे 347 रुपये 66 पैशाला. आता भारत गॅसला हा सिलेंडर जर 347 रुपये 66 पैशाला मिळाला तर भारत गॅस हा सिलेंडर आपल्याला 300 रुपयाला विकत होतं. म्हणजे भारत गॅस पण तोट्यात विकत होतं 300 रुपयाला, ठीक आहे. आता हे याच्यामध्ये या ज्या काही किमती आहेत ना त्याला काही नावं आहेत. ॲक्च्युअल प्राईस सिलेंडरची आहे 455 रुपये 78 पैसे, म्हणजे जे सिलेंडर जिथे बनतं त्याची ॲक्च्युअल प्राईस 455 रुपये. भारत गॅस ज्या किमतीला हा सिलेंडर या उत्पादकाकडनं खरेदी करतं त्याला आपण म्हणतो प्रोक्युरमेंट प्राईस, म्हणजे खरेदी किंमत. आणि भारत गॅस आपल्याला ज्या किमतीला विकतं त्याला इश्यू प्राईस म्हणायचं, म्हणजे सेल प्राईस. आपल्याला ज्या किमतीला ते मिळणार, सबसिडाईज किमतीला ते मिळणार. हे जे काही वरचे फिगर्स आहेत ना तर त्या कृषी क्षेत्रात MSP, प्रोक्युरमेंट प्राईस, इश्यू प्राईस असे पण लागू होतात. इथे आपण सिलेंडरबद्दलच बोलतोय फक्त. तर काय होत होतं मग आत्ता की भारत सरकार काय करत होतं की
इथे सरळ दिसतं आपल्याला की हा जो काय पहिला व्यवहार आहे त्याच्यामध्ये या गॅस उत्पादकाला 108 रुपये 12 पैशाचा तोटा होतो आहे. आणि हा जो दुसरा व्यवहार आहे त्याच्यामध्ये भारत गॅसला 47 रुपये 66 पैसे तोटा होतो आहे. तर भारत सरकार काय करत होतं, भारत सरकार या कंपनीला रिकव्हरी किंवा समायोजन या सदराखाली एक सबसिडी देत होतं. म्हणजे प्रत्येक सिलेंडर मागे सरकार या उत्पादकाला 108 रुपये देत होतं आणि प्रत्येक या सिलेंडर मागे भारत गॅसला सबसिडी देत होतं थेट 47 रुपये 66 पैशाची भारत गॅसला. म्हणजे सबसिडी भारत गॅसला मिळणार इकडनं या उत्पादकाला मिळणार, त्याचा इनडायरेक्ट लाभ आपल्याला मिळणार. बरोबर ना, की हा जो तोटा यांना होणार आहे तो भारत सरकार भरून काढेल. मग आपण याला सबसिडीज म्हणतो, याला म्हणतो आपण इंधन सबसिडी. मग जी लोक आहेत किंवा आपण आहोत, मग आपल्याला सबसिडाईज सिलेंडर मिळायचं 300 रुपयाला. म्हणजे याच्यात प्रॉब्लेम्स असे होते की भारत सरकार आणि आपण असा थेट कुठलाच संबंध नव्हता. आपली कुठलीच माहिती भारत सरकारला उपलब्ध नव्हती. आणि हे जे काही सिलेंडर्स आहेत ते सिलेंडर्स ज्यांनी वापरायला पाहिजे ग्रामीण भागामध्ये, नेमकं ग्रामीण भागामध्ये सिलेंडर वापराची जी संख्या होती ती कमी होती. मग आपण बघतो की राजीव गांधी LPG वितरण योजना किंवा आपण आता जे उज्ज्वला योजना बघतो, त्या योजनांचा उद्देश आहे की सिलेंडर वापरावं ग्रामीण लोकांनी, जेणेकरून सबसिडीचा त्यांना लाभ होईल. पण असा प्रॉब्लेम होता की हे कुटुंब सिलेंडर किती वापरतात याची माहिती उपलब्ध नाही. बरं, हे सिलेंडर जर ग्रामीण भागांसाठी ॲक्च्युली वापरलं पाहिजे तर ते शहरी भागात वापरत होते जास्त. आणि शहर भागातली लोक काय करत होते, या सिलेंडर्समधल्या LPGचा वापर नाही तिथं करत होते, म्हणजे गाड्यांमध्ये भरत होते अक्षरशः. तर हे जे काय आहे ही सिस्टीम आपण बदलली आणि आपण आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अशी सिस्टीम लागू केली. काय डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर? डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आहे की जर ही किंमत 455 रुपये 78 पैसे असेल ॲक्च्युअल, तर प्रोक्युअरमेंट प्राईस पण तीच असते, सेल प्राईस पण तीच असते, इश्यू प्राईस पण तीच असते, 455 रुपये 78 पैसे. आणि जी किंमत यांना तूट म्हणून दिली जात होती, आता ती थेट इथे न देता सरकार आता थेट ती आपल्याला देतं 155 रुपये 78 पैसे. जी असं वाटतंय सरकारला ना की आपल्याला ते 300 रुपयाला मिळत होतं, ते 300 रुपयाला मिळायला पाहिजे, तर ती 455ला विकते. 455मधनं 300 वजा केलं तर 155 राहतात. ही सबसिडी थेट आपल्या खात्यावर वर्ग होते. कोणाला वर्ग झाली याची माहिती सरकारला उपलब्ध असते. 12 सिलेंडर वर्षभराचे संपले की त्याच्यानंतर ती सबसिडी द्यायची का नाही हे सरकार ठरवतं. तुम्ही करदाते आहात, तुमचं उत्पन्न हे 10 लाख रुपयांपेक्षा खूप जास्त आहे, तर तुमची सिलेंडर सबसिडी बंद करायची सरकार ठरवतं. तुम्ही जर गिव्ह इट अप केलं असेल, तुमची सबसिडी बंद करायचं. हे सर्व निर्णय सरकारला आता घेता येतात. का घेता येतात? कारण सरकार आणि आपण थेट संबंध प्रस्थापित झालेले आहेत. गळती थांबलेली आहे. गळती थांबवणे हाच खरा तर पहल योजनेचा उद्दिष्ट आहे आणि गळती थांबवणे हेच नेमकं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं उद्दिष्ट आहे. असं जर भविष्यात झालं तर हे यशस्वी अर्थातच झालेलं आहे 100%. हे जे यशस्वी आहे ही योजना, ते आपल्याला आता खत आणि अन्न सबसिडीमध्ये पण ती प्रयोग करायचे आहेत. भविष्यात ते पण वापरले जाणार आहेत. तिथे डेटा अपुरा पडतो आहे थोडासा फक्त. तो जर डेटा मिळाला, सर्व शेतकरी जर अनबँक्ड आहेत ते सगळे बँक झाले, त्यांची सर्व माहिती उपलब्ध झाली, अन्न सबसिडी मिळवणारी जी 67% लोकसंख्या आहे त्यांची परफेक्ट ओळख झाली, त्यांची पण बँक खाती उपलब्ध झाली, तर हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर थेट खात्यात वर्ग होणार आहेत. सध्या आपण इंधन याच क्षेत्रामध्ये ते यशस्वीपणे राबवतो आहे. ही जी काही योजना आहे ती आपण 1 जानेवारी 2013ला सुरू केलेली आहे आणि सुरुवात 20 जिल्ह्यांमध्ये सुरू झाली आहे. सध्या देशभरात लागू आहे 440 योजनांमध्ये आणि इंधन सबसिडीमध्ये केवळ खत आणि अन्न नाहीच. 20 जिल्ह्यांमध्ये सुरुवात झाली 1 जानेवारी 2013ला. या योजनेचा उद्देश आहे योजनांमधील माहिती व निधीचे हस्तांतरण सोपी व सुलभ करणारी यंत्रणा विकसित करणे. म्हणजे कसं सोपं होईल ते ट्रान्सफर, लाभार्थ्याची अचूक निवड आणि लक्ष्यीकरण करणे, सरकारी लाभांचे हस्तांतरण करताना खोटे लाभार्थी वगळणे. म्हणजे खरे लाभार्थींना लाभ मिळेल, खऱ्या लाभार्थींना लाभ मिळाला. सबसिडाइज्ड जी लोकसंख्या आहे, खरंच त्यांना सबसिडीज मिळाली तर ते त्या खड्ड्यातनं वर येणार. आणि हे ज्या सदराखाली आपण टाकतो ना ते आहे फायनान्शियल इन्क्लुजन, वित्तीय समावेशन. MPSC पूर्व 2017चा प्रश्न आहे. DBT हे पुढीलपैकी कशाचे संक्षिप्त रूप आहे? अर्थातच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. ठीक आहे, DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर.
हा प्रश्न याची थोडीशी स्टिम्युलस दिलेला आपल्याला मागच्या परीक्षांमध्ये, म्हणजे हा पेपर याच्यावर आता विचारला जाईल प्रश्न पुन्हा. मेन्समध्ये मात्र प्रश्न विचारले गेलेले आहेत. STI मेन्सला प्रश्न सापडतो आपल्याला. प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजना 1 जानेवारी 2013 पासून सुरू करण्यात आली. बरोबर आहे. भारतामध्ये सुरुवातीला 20 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात आली. बरोबर आहे. ही योजना अंदाजात सुधारणा करणे, भ्रष्टाचार कमी करणे आणि खर्च नियंत्रणाच्या उद्देशाने आखण्यात आलेली आहे. बरोबर. याचाच खरा अर्थ तर गळती थांबवणे आणि खोटे लाभार्थी वगळणे. अ ब क सर्व विधानं बरोबर आहेत. कोणती विधाने असत्य आहेत? वरीलपैकी एकही नाही. चौथा ऑप्शन आपल्याला याच्यातलं निवडायला लागतो. बरं, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण यशस्वी करायचं असेल तर आपल्याला ज्याची आवश्यकता आहे ना, मग त्याची चर्चा याच्यानंतर सुरू होते. ती आहे JAM, JAM. जे म्हणजे जनधन योजना, ए म्हणजे आधार कार्ड आणि एम म्हणजे मोबाईल. याच्यामध्ये जी चावी फिरते ना ती खरी मग जनधन योजनेपासून फिरते. त्यामुळे बँकिंग महत्त्वाचं. बँकांमध्ये खाती उघडली आणि मोबाईल जर त्याला जोडला, मोबाईल क्रमांक जोडला, तर बँकेत जायला लागत नाही. बँक तुमच्या खिशात येते अक्षरशः. तर बँक जर आली आपल्याला, आपण जोडलं गेलो बँकिंगशी, तर व्यावर्तन दूर होणं खूप सोपं होणार आहे. समावेशन करणं खूप सोपं होणार आहे. बँकिंगशी निगडीत व्हावं, सर्व प्रौढ हे बँकाशी जोडली जावीत, ही शिफारसच मुळी नचिकेत मोर समितीने केलेली. नचिकेत मोर समितीचं नावच वित्तीय समावेशन समिती असं होतं. ही जी काय फायनान्शियल इन्क्लुजन कमिटी किंवा नचिकेत मोर कमिटी होती, त्या समितीने सांगितलं की प्रत्येक प्रौढ भारतीयाचं खातं उघडलं गेलं पाहिजे, तो बँकेशी जोडला गेला पाहिजे. तो जोडला गेला तर हे समावेशन या खड्ड्यातनं त्याला बाहेर काढणं खूप सोपं होणार आहे. आणि मग नचिकेत मोर समितीच्या शिफारशीनुसार आपण एक खूप मोठी योजना सुरू केली. तिचं नाव आहे प्रधानमंत्री जनधन योजना. ठीक आहे. मग त्याची ओळख आपल्याला करून घेता येईल. 28 ऑगस्ट 2014ला ही योजना लॉन्च झालेली आहे. 15 ऑगस्ट 2014ला माननीय पंतप्रधानांनी तिचं सुतोवाच केलंच होतं की अशी योजना सुरू होणार आणि तिचं अनावरण प्रत्यक्षात 28 ऑगस्ट 2014ला करण्यात आलं. त्या योजनेची 1-2-3 मुद्दे इथे सांगितले पाहिजेत, कारण ही योजना इतर कुठल्याही सदरात, बँकिंग असेल किंवा इतर कुठल्याही सदर असेल ना, त्याच्यापेक्षा ती परफेक्ट जिथं बसते ते आहे वित्तीय समावेशन. त्यामुळे तिची इथेच चर्चा करणं आवश्यक आहे, इथेच ती समजून घेणं आवश्यक आहे. तिचे 2 टप्पे पार पडलेले मागे आणि आता 3ऱ्या टप्प्यात आपण आहोत. ते 3 टप्पे काय ते काही स्लाइड्सने आणि काही चित्रांनी मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. 28 ऑगस्ट 2014 पासून 14 ऑगस्ट 2015पर्यंत, म्हणजे साधारणतः 1 वर्ष पहिला टप्पा पार पडलेला. फर्स्ट फेज पार पडलेली या योजनेची. फर्स्ट फेज काय होती ते आपण शोधण्याचा प्रयत्न करू. या फर्स्ट फेजमध्ये 3 प्रकारची कामं करायची होती. पहिलं, बँकिंग सुविधांपर्यंत वैश्विक पोहोच निर्माण करणे. वैश्विक म्हणजे युनिव्हर्सल, म्हणजे प्रत्येकाचं खातं उघडलं गेलं पाहिजे बँकिंग सुविधापर्यंत. प्रत्येक प्रौढ व्यक्तीचं खातं उघडणे हा या योजनेचा पहिला उद्देश, पहिला टप्पा. पहिल्या टप्प्यांमध्ये जे अनबँक्ड आहेत त्यांना बँक करणे, बँकिंग द अनबँक असं त्याचं मोटोच आहे. बँकिंग सुविधांपर्यंत वैश्विक पोहोच निर्माण करणे. ओव्हरड्राफ्ट सुविधा देणारं रुपे कार्ड देणे. ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय असतं की आपला बॅलन्स जरी 0 असला तरी आपल्याला त्याच्यातनं पैसे काढता येतात. उदाहरणार्थ सुरुवातीला 5,000 रुपयांचा ओव्हरड्राफ्ट सुविधा होती. म्हणजे तुम्ही 0 बॅलन्स जरी असला त्या अकाउंटमध्ये तरी त्याच्यानंतरही पैसे काढू शकतात. वजा 5,000पर्यंत आपण पैसे काढू शकतो. हे जे काही 5,000 रुपये काढलेले आहेत तर ते बँकेतनं काढल्यानंतर आपला बॅलन्स वजा 5,000 दिसणार. आपण नंतर तो परत फिलअप करायचा आणि तो परत 0 किंवा त्याच्या पुढे नेण्याचा प्रयत्न करायचा. हे जे काही आपण उचल केलेले त्या खात्यातनं आपले पैसे नसताना पण हे कर्ज नाही समजलं जात, कारण कर्जावर व्याज द्यायला लागतं. हे जे काही आपण पैसे उचलणार आहेत त्याला व्याज देण्याची गरज नाही, ते आपल्याच अकाउंटमध्ये आहेत, फक्त ते मायनसमध्ये दिसतात. ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी आहे आणि ते देणारं रुपे कार्ड. रुपे हे आपलं इंडियन पेमेंट चॅनल आहे, माहिती आपल्याला NPCIने डेव्हलप केलेलं. रुपे कार्ड मिळतं या योजनेमध्ये. असं रुपे कार्ड आणि ओव्हरड्राफ्ट सुविधा देणारं कार्ड ज्यांनी खाते उघडली त्यांना देण्यात आलं या पहिल्या फेजमध्ये. आणि एक वित्तीय साक्षरता कार्यक्रम राबवण्यात आला, फायनान्शियल लिटरसी. म्हणजे बँक खातं उघडलं तर त्याचं महत्त्व काय आहे, ती खाती कशी हाताळायची, या सर्वांची साक्षरता देण्याचं एक फायनान्शियल लिटरसी प्रोग्राम पण राबवला गेला.
दुसरा टप्पा हा 2015 सुरू झाला, तर ते 15 ऑगस्ट 2018पर्यंत 3 वर्ष चालणार होता तो दुसरा टप्पा. या टप्प्यात काय करणं अपेक्षित होतं, त्याच्यात पण 3 मुद्दे आपल्याला सापडतात. त्यातलं पहिलं आहे की हा जो काय ओव्हरड्राफ्ट काढणार लोक काढणार 5,000 बॅलन्स काढणार ना मायनसपर्यंत, तर त्याच्यासाठी एक पत हमी देण्याची योजना या दुसऱ्या टप्प्यात सुरू होणार. म्हणजे त्यांनी काढले बँकेतनं पैसे, तर बँकेतल्या त्यांनी काढलेल्या त्या पैशाला हमी कोण देणार ना. तर अशी DIC सारखी एखादी यंत्रणा उभारायची का, तर ते दुसऱ्या टप्प्यात केलं जाईल असं ठरवण्यात आलं दुसऱ्या टप्प्यामध्ये. दुसऱ्या टप्प्यात ठरवण्यात आलं की काही याला अनुकूल अशा सूक्ष्म विमा मायक्रो इन्शुरन्स पुरवणाऱ्या काही योजना सुरू करता येतील का. तर मग नंतर आपण सुरू झालेल्या बघतो, तर त्याचीच चर्चा आपल्याला पुढच्या स्लाईडमध्ये करायची. आणि जसं विमा आहे तसंच पेन्शनच्या काही योजना सुरू करता येतील का, तर ते दुसऱ्या टप्प्यात करायचं असं ठरलं. असंघटित क्षेत्रासाठी स्वावलंबन सारख्या काही पेन्शन योजना सुरू करता येतील दुसऱ्या टप्प्यात असं ठरलं. तर आपल्याला 6 पिलर्स सापडतात. या 6 पिलर्सवर जनधन योजना सुरू करण्यात आली. पहिले 3 पिलर पहिल्या टप्प्यात उभारले जातील, नंतरचे 3 पिलर दुसऱ्या टप्प्यात उभारले जातील. आता आपण तिसऱ्या टप्प्यात आहोत. तिसरा टप्पा नेमकं काय आहे ते मी काही स्लाईड्समध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. जर मी हे स्तंभ एक असं बँकेचे जे पिलर्स असतात ना त्या स्वरूपात जर मांडण्याचा प्रयत्न केला, तर मला असं मांडता येईल की पहिल्या टप्प्यामध्ये 3 पिलर्स मांडण्यात आले. कुठले 3 पिलर्स? पहिला टप्पा आपण 2015पर्यंत समजतो. 3 पिलर्स. पहिला पिलर की प्रत्येक कुटुंबापर्यंत वैश्विक बँकिंग पोहोच, प्रत्येक कुटुंबापर्यंत बँक गेली पाहिजे. दुसरं की बँक खाती उघडायची झाडून वैश्विक बँकिंग पोहोच, म्हणजे सगळ्यांची बँक खाती उघडायची. ही बँक खाती उघडताना 2 गोष्टी करायच्या. एक तर त्यांना 5,000 रुपयांचं ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी द्यायची, आणि इवन एका मुदतीच्या आत जर त्यांनी खाती उघडली तर 1,00,000 रुपयांचा एक विमा पण त्यांना त्या खात्याअंतर्गत मिळणार. जीवन विमा त्यांचा उतरवला जाणार मोफत 1,00,000 रुपयांचा. तिसरा जो पिलर आहे तो आहे फायनान्शियल लिटरसी प्रोग्राम, बरोबर. त्यानंतर दुसरा टप्पा आपण पुढच्या 3 वर्षामध्ये बघतो, 2015 ते 2018 दुसरा टप्पा. याच्यामध्ये 3 पिलर्स मी आत्ता मगाशी सांगितले. ते पहिला पिलर आहे पत हमी निधी. हा जो काय ओव्हरड्राफ्ट दिला जाणार आहे 5,000 रुपयांचा, त्याच्यासाठी एक पत हमी देणारा एक फंड किंवा एखादी इन्स्टिट्यूट उभारायची का, तर ते काही झालं नाही अर्थातच. त्याला काही नंतर त्याच्यावर काही कुठली उपाययोजना नाही झाली. पण सूक्ष्म विमा किंवा मायक्रो इन्शुरन्स याच्यासाठी काही योजना आपण सुरू केल्या टप्प्याटप्प्याने. उदाहरणार्थ प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना किंवा प्रधानमंत्री स्वास्थ्य विमा योजना, सुरक्षा विमा योजना यासारख्या विमा योजना आपण सुरू केल्या. आणि जो तिसरा पिलर आहे विम्यासारख्या पेन्शन किंवा स्वावलंबनसारख्या पेन्शन योजना, मग आपल्याला इथे सापडते ती अटल पेन्शन योजना किंवा श्रमयोगी मानधन योजना. तर या ज्या योजना आहेत पेन्शन योजना ह्या पण सुरू झाल्या. तर इथे मला जरूर सांगावंसं वाटेल की जीवन ज्योती विमा योजना किंवा सुरक्षा विमा योजना किंवा अटल पेन्शन योजना किंवा श्रमयोगी मानधन योजना या सगळ्या योजना या जनधन योजनेच्या उपयोजना आहेत. या सर्वच योजना 1, 2, 3, 4, 5 या सगळ्या 5-6 योजनांचा उद्देश वित्तीय समावेशन करणे आहे. आपण आत्ता अलीकडे तिसरा टप्पा सुरू केलेला आहे 15 ऑगस्ट 2018 नंतर, आणि हे आत्ताच्या परीक्षांसाठी खूप महत्त्वाचं मी समजतो. तिसरा टप्पा 15 ऑगस्ट 2018 नंतर सुरू झालेला. तिसरा टप्पा काय? तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण हे जे पहिले 2 पिलर्स आहेत ना त्यामध्ये थोडं मॉडिफाय केलेत. ते काय केलं आहे आपण, तर वैश्विक बँकिंग पोहोच ही जी पोहोच आहे ना आपण तिला तर वाढीव केलं आहे. वाढीव म्हणजे काय, प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्यापेक्षा आत्ता कुटुंबातला प्रत्येक प्रौढापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. म्हणजे एका कुटुंबातल्या एकाचंच खातं नाही उघडायचं आत्ता, तिथे प्रौढ जेवढे असतील ना 18 वर्षाच्या पुढे त्या सगळ्यांचीच खाती उघडायची, त्या सगळ्यांनाच बँकेशी जोडायचं, असं आपण वाढीव टार्गेट ठेवलेलं आहे तिसऱ्या टप्प्यासाठी. दुसरं, हे जे बँक खाते आहेत ते बँक खात्यामध्ये आपण आत्ता हे जे ओव्हरड्राफ्ट अधिकर्ष आहे ना ते वाढीव केलं आहे, आणि हा जो विमा आहे तो पण वाढीव केला आहे. काय केलं आपण, 5,000 जो ओव्हरड्राफ्ट होता ना तो आपण आता 10,000 रुपये केलेला आहे. म्हणजे ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी आता 10,000 रुपयाची मिळेल, आणि 1,00,000 रुपयाचा जो विमा होता तो आता 2,00,000 रुपये करण्यात आला. ठीक आहे, तर हे आहे तिसऱ्या टप्प्याचं. म्हणजे कुटुंबापर्यंत नाही, प्रौढांपर्यंत 5,000 नाही, 10,000 रुपये ओव्हरड्राफ्ट, 1,00,000 रुपये नाही तर 2,00,000 रुपयांचं विमा सवलत. तर हे तिसरा टप्पा आहे.
या 3 टप्प्यांच्या माध्यमातून आपल्याला जनधन योजनेचा अभ्यास करता येतो. ठीक आहे. तर MPSC पूर्व परीक्षेसाठी महत्त्वाची योजना, MPSC मेन्समध्ये पण पेपर 3 पेपर 4 दोन्ही ठिकाणी महत्त्वाची आहे. कंबाईनमध्ये पण ही योजना महत्त्वाची ठरते. जे मी आता जॅम म्हटलं ना, तर ती ही त्रिसूत्री दर्शवणारं हे चित्र आहे. जॅम, जे म्हणजे जनधन, ए म्हणजे आधार आणि एम म्हणजे मोबाईल. सगळ्यांची आता जनधन खाती उघडली गेली आहेत, उघडली जात आहेत. सगळ्यांचा आधार कार्ड क्रमांक आहे, सगळा तो डेटाबेस नवीन निर्माण झालेला आहे आणि सर्वांकडे मोबाईलच आहेत. मोबाईलवर बँक सुविधा उपलब्ध आहेत, मोबाईल क्रमांक बँक खात्याशी जोडला गेलेला आहे. हे याला म्हणतो आपण जॅम, JAM जॅम. हे जे काही जॅम आहे हे पुढच्या एका क्रांतिकारक एका टप्प्याकडे आपण वळतो आहे याच्या माध्यमातून. हे केलं ना तर DBT हे सक्सेस होणार आहे आणि गळती थांबणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खड्ड्यात राहिलेले लोक वित्तीय समावेशन होऊन वर येणार आहे. त्यामुळे हे त्या सदराशी आपल्याला महत्त्वाचं जोडता येतं. MPSC पूर्व 2017चा प्रश्न आहे. वित्तीय समावेशनासाठी, फायनान्शियल इन्क्लुजनसाठी शासनाने 2014मध्ये खालीलपैकी कोणती योजना अंमलात आणली? तर ऑफकोर्स याचं उत्तर प्रधानमंत्री जनधन योजना हेच येतं. तिसरं ऑप्शन प्रधानमंत्री जनधन योजना. शब्द आहे वित्तीय समावेशन, फायनान्शियल इन्क्लुजन. आपण फायनान्शियल इन्क्लुजनपर्यंत आलो. आपल्याला आता पुढे वळायचं ते आहे रिजनल इन्क्लुजन. ठीक आहे, प्रादेशिक समावेशन. मी म्हटलं की विविध प्रदेश मागे राहिलेले आहेत. उत्तर प्रदेश, बिहार असेल किंवा ग्रामीण भाग असेल. आपण पण महाराष्ट्रामध्ये बघतो की विदर्भ, मराठवाडा हे विकासाच्या प्रवाहात मागे राहून गेलेले आहेत पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये. हे पण आपण बघतो, इथे चर्चेतो किंवा त्यासाठी आपण काही समित्या पण स्थापन केलेल्या आहेत. त्यांचं समावेशन कसं करता येईल यासाठी आपण जो टप्पा घेतो तो आहे रिजनल इन्क्लुजन. त्याची तोंड ओळख करून घेण्यासाठी मला 2-3 मुद्दे इथे सांगता येतील. हा पण मुद्दा खूप मोठा आहे. एक जस्ट तोंड ओळख करतोय ना आपण, तर मग या ज्यांचं व्यावर्तन झालेलं आहे अशा प्रदेशांसाठी आपण काही सवलती जाहीर करतो आणि त्यांच्यासाठी काही योजना पण आपण राबवतो. काही उदाहरणं घेता येईल. सवलतीचं एक उदाहरण सांगतो फक्त. सवलतीचे 2-3 उदाहरणं जशी आहेत ना, की एरवी आपण बघतो की ज्या कोअर योजना आहेत केंद्र सरकार, केंद्र पुरस्कृत योजना, त्याच्यामध्ये 60-40 वाटा आहे. 60% वाटा केंद्राचा, 40% वाटा राज्याचा. पण जेव्हा आपण ईशान्यपूर्व राज्य किंवा जी हिमालयन राज्य आहेत तर त्यांच्यासाठी आपण हा जो काय वाटा आहे तो 90-10 ठेवतो किंवा इतर योजनांमध्ये आपण त्यांना सवलतीची वागणूक बऱ्यापैकी देतो. का? कारण ते प्रदेश मागे आहेत, त्यांचं समावेशन झालं पाहिजे. या सवलतीमध्ये मला जे महत्त्वाचं सांगायचं वाटतं ते आहे वित्त आयोगाच्या शिफारशी. आणि इथे वित्त आयोगाच्या शिफारशी सांगताना मला ही स्लाईड थोडीशी हायलाईट करावीशी वाटते. माहिती आपल्याला 15वा वित्त आयोग आत्ता त्याची शिफारशी आलेला, पहिला त्याचा अहवाल आलेला आहे, दुसरा अहवाल प्रतीक्षेत आहे. ह्या जो काही अहवाल आहे 15वा वित्त आयोग, NK सिंग या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते आणि इतर सदस्य वगैरे मी आता सांगत बसत नाही. 2020 ते 2025 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी केंद्राला जर एक विभाजन योग्य कर मिळाले तर त्याच्यातला किती वाटा राज्यांना दिला पाहिजे याची शिफारस करण्यासाठी हे वित्त आयोग स्थापन होतात. या वित्त आयोगाने तूर्त तरी फक्त एका वर्षासाठी 2020 ते 2021 या एकाच पहिल्या आर्थिक वर्षासाठी शिफारशी करताना एक निकष सुचवलेले आहेत. तर निकष थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो कारण थोडं करंट अफेअर म्हणून ते आपल्याला थोडंसं लागेल. NK सिंग यांच्या अध्यक्षतेखालील 15वा वित्त आयोग सांगतो की केंद्राला जेवढा कर गोळा होईल विभाजन योग्य कर म्हणजे शेअरेबल टॅक्सेस, त्यातला 41% वाटा राज्यांना देऊन टाकायचा. ह्या 41% वाट्याचा जर राज्यांमध्ये हॉरिझॉन्टल डिव्होल्यूशन करायचं असेल, राज्यांमध्ये वाटणी करायची असेल तर लोकसंख्या 2011च्या लोकसंख्येला 15% वेटेज द्यायचं. जनसांख्यिकीय कामगिरी म्हणजे प्रत्येक राज्य, प्रत्येक केंद्रशासित प्रदेश हे तिथल्या राज्यच येणार अर्थात तिथे प्रत्येक राज्य हे लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी काय करतंय किंवा जनसांख्यिकीचे जे विविध आकडे आहेत त्याच्यामध्ये त्यांची कामगिरी कशी आहे त्याला 12.5% त्याचा विचार करायचा, त्याला वेटेज द्यायचं. उत्पन्न दुरावा म्हणजे सर्वाधिक उत्पन्न ज्याचं आहे, उदाहरणार्थ महाराष्ट्राचं उत्पन्न सर्वाधिक असतं दरडोई उत्पन्न, त्याच्यापेक्षा त्या राज्याचं उत्पन्न किती दूर आहे ते डिस्टन्स मोजायचं, त्याला 45% वेटेज द्यायचं. त्या राज्याच्या क्षेत्रफळाला 15% वेटेज द्यायचं.
ते राज्य वन आणि पर्यावरणासाठी किती प्रयत्न करते किंवा वनच्छादित आणि पर्यावरणात पूरक असं त्याचं धोरण किती आहे, कसं आहे, त्याला 10% वेटेज द्यायचं. आणि कर गोळा करण्यासाठी तिथे कशी शिस्त आहे, कर प्रयत्न कसे आहेत, FRBM सारखे कायदा केलेले आहेत का, त्याची अंमलबजावणी होते का, याला 2.5% वेटेज द्यायचं. असा विचार केला तर राज्यांमध्ये वाटणी करण्याचं त्यांनी काही सूत्र सुचवलेले आहेत. ही सूत्र सुचवताना हे सूत्र सांगण्याच्या आधी मला 1-2-3 मुद्दे सांगायचे आहेत. 14व्या वित्त आयोगाने हा वाटा 42% सांगितला होता, 42%. पण आपण एक लेटेस्ट डेव्हलपमेंट अशी बघतो की हे जे जम्मू काश्मीर राज्य होतं ते आता केंद्रशासित प्रदेश झालेत आणि 2 झालेत. आणि यांना जो वाटा मिळेल तो केंद्राच्या तिजोरीतनं मिळणार ना थेट. आता तो राज्यांचा वाटा नाही, तो केंद्राच्या तिजोरीतनं वाटा मिळणार, कारण आता ते केंद्रशासित प्रदेश आहेत. मग त्यांना केंद्रशासित प्रदेश समजलं आणि त्यांना थेट केंद्राच्याच तिजोरीतनं जर आत्ता खर्च करायचं ठरवलं तर 1% लागेल त्यांना, असं आपण समजू शकतो की 1% लागेल त्यांना. मग 1% जर वजा केलं आणि मागच्या वित्त आयोगाने जर 42% सांगितलेले तर 42मधनं 1 वजा केला तर उरतं 41. मग 41% वाटा हा या राज्यांना द्यायचा. 41%ची वाटणी जर या विविध राज्यांमध्ये करायची ठरली तर ती कोणत्या टक्केवारीनुसार करायची, मग ते सूत्र आपल्याला पुढे सापडतं. ते सूत्र आहे की उत्तर प्रदेशला मग त्यातलं 17.931% वाटा द्यायचा. ह्या 41ला जर 100 समजलं ना तर 100रातलं 17%, 17.9% हे उत्तर प्रदेशला द्यायचे. आपल्याला जाणवेल की या वाटणीमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश हे अग्रेसर राज्य आहेत. पहिली 3 सर्वाधिक वाटा या 3 राज्यांना द्यायचा. मग आता तुम्हाला लक्षात येईल का द्यायचा, कारण त्यांचे हे निर्देशांक मागे आहेत. का द्यायचा, हे जे काही 3 निर्देशांक आहेत किंवा ही जी 3 राज्य आहेत आपल्याला जाणवेल की त्यांचं प्रादेशिक व्यावर्तन झालेलं आहे. बरोबर, म्हणजे ते दूर गेलेले विकासातनं. नेमकं बरोबर यांचा फॉर्म्युला असाच वर्क करतो की त्यांचं समावेशन होईल, प्रादेशिक समावेशन होईल. करांमधला बराच वाटा जर त्यांना मिळाला तर त्यांना त्याच्यातनं बाहेर येता येईल, त्या राज्यांना बाहेर येता येईल, यासाठी हे केलेलं आहे. तर आपल्याला ध्यानात येतं ते की यासारख्या सवलती आपल्याला प्रादेशिक समावेशनाची साधनं उपलब्ध करून देतात. एक परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा म्हणून सांगून ठेवतो, महाराष्ट्राचा वाटा या आयोगाने 6.135% सुचवला आहे. हे आकडा विचारला जातो म्हणून हायलाईट करतो आहे. महाराष्ट्राला 2020-21चीच वाटणी फक्त एकाच वर्षाची आहे. या वर्षामध्ये 6.135% वाटा महाराष्ट्राला मिळेल अशी शिफारस या वित्त आयोगाने केलेली आपल्याला सापडते. आता 2021 ते 2025 या पुढच्या 4 वर्षांसाठी वाटणी कशी करायची त्याचा अहवाल नंतर येणार आहे. तो अहवाल प्रतीक्षित आहे, म्हणून या आयोगाची मुदत पण वाढवून देण्यात आलेली आहे. आपण बघितलं सवलत, आपल्याला आत्ता बघायचं योजना. हा जो काही घटक आहे, हा जो गट आहे, त्यासाठी आपण काही योजना राबवतो. एक उदाहरणादाखल मला एक योजना सांगता येईल. योजना आहे महत्त्वाकांक्षी जिल्हा कार्यक्रम. इंग्लिशमध्ये ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्स प्रोग्राम असं नाव आहे. पूर्वी एक राष्ट्रीय समविकास योजना नावाची एक योजना होती, किंवा मागास जिल्हे विकास कार्यक्रम किंवा अनुदान योजना अशा काही योजना होत्या. आत्ता आपण एक नवीन योजना लॉन्च झालेली बघतो 5 जानेवारी 2018ला. पंतप्रधान मोदीजी ॲड्रेस करतात मॉबला आणि त्यांना त्या योजनेची माहिती सांगतात. ही योजना आहे ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्स प्रोग्राम. ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्स म्हणजे मराठीमध्ये आपण किंवा हिंदीत पण म्हटले त्यांना महत्त्वाकांक्षी जिल्हा कार्यक्रम. असे काय केलं आहे की नीती आयोगाने देशभरामधले असे 115 जिल्हे निवडलेले आहेत, जे जिल्हे विकासाच्या बाबतीमध्ये मागे राहिलेले आहेत. 115 जिल्हे म्हणजे आपण तो जो खड्डा इमेजिन केला आहे ना, तर ते 115 जिल्हे खड्ड्यात आहेत. त्यांचा विकास झाला पाहिजे, त्यांना वर आणलं पाहिजे, प्रादेशिक समावेशन केलं पाहिजे. हे 115 जिल्हे ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्स म्हणून ओळखले जातात. इथे काही नमुना दाखवलेत. महाराष्ट्रातलं नंदुरबारसारखे जिल्हे इथे सापडतात आपल्याला, महत्त्वाकांक्षी जिल्हे. यांचं समावेशन केलं तर ते समावेशन होतील आणि ते वर येतील. तर तीव्र परिवर्तन करून प्रादेशिक विकासात संतुलन साधणे या योजनेचं उद्दिष्ट आहे. हा कार्यक्रम नीती आयोगाने सुचवलेला आहे आणि हे डिस्ट्रिक्ट्स नीती आयोगाने सुचवलेले आहेत. अर्थातच हा फिक्स आकडा नाही, 115 टप्प्याटप्प्याने याच्यात भर होत जाणार किंवा घट पण होत जाणार. पण ही योजना जेव्हा 5 जानेवारी 2018ला लॉन्च झाली तेव्हा 115 जिल्हे आपल्याला त्याच्यामध्ये सापडतात. तर हे जे काही योजना, यासारख्या योजना
राष्ट्रीय समविकास योजनेसारख्या योजना किंवा आपण जे 90-10 वाटा देतो ईशान्यपूर्व राज्यांना, हे सगळे मुद्दे आपल्याला ज्या सदरात टाकता येतात ते सदर आहे प्रादेशिक समावेशन. ठीक आहे. पुढचा मुद्दा आपल्याला बघता येतो आता सोशल इन्क्लुजन, सामाजिक समावेशन. खरं तर सामाजिक समावेशन हा खूप मोठा मुद्दा आहे. सामाजिक समावेशन करताना आपल्याला बालकांपासून अगदी सुरुवात करता येते. बालक, महिला, वृद्ध, अपंग, मागासवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक या सर्वच गटांचा विकास करणे, त्यांना समावेशनाच्या विकासाच्या प्रवाहात आणणे, या सर्वच बाबींना आपण सामाजिक समावेशन या सदराखाली टाकू शकतो. त्यामुळे तुम्हाला ध्यानात येईल की हा खूप मोठा सिलेबस आहे, खूप मोठा मुद्दा आहे. पेपर 3 राज्यसेवेचा जो सिलेबस आहे ना, त्याच्यामध्ये मग आपल्याला याचं खूप मोठं इलॅबोरेशन आढळतं. तर इथे एक रिप्रेझेंट करण्यासाठी 2-3 मुद्दे मला फक्त इथे सांगायचे की जे पूर्वला मला थोडेसे उपयोगात येतील. हा जो काही गट आहे, सामाजिक गट, त्याच्या सुरक्षेच्या, सामाजिक सुरक्षेच्या योजना आणि त्यांना लागणाऱ्या काही विमा आणि पेन्शनच्या योजना, ज्याची नावं मी आत्ता मगाशी उच्चारली, तर त्या योजना सामाजिक समावेशन या सदराखाली टाकता येतात. तर थोड्याचं ओळख म्हणून आपल्याला 2-3 मुद्दे याच्याशी बघता येतील. खरं तर बालकांपासनं तर अगदी अल्पसंख्याकपर्यंत आपल्याला विविध योजना याच्यात शिकणं अपेक्षित आहे. पण आपण एक तोंड ओळख म्हणून 2-3 योजनांची इथे ओळख करून घेऊया. तर सामाजिक सुरक्षेच्या काही योजना आपण चर्चा करूया. आणि सामाजिक सुरक्षा देणारी एक महत्त्वाची योजना आपल्याला सांगता येते, ते आहे राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजना. 15 ऑगस्ट 1995, तुम्हाला मागचं लेक्चर आठवत असेल, 8वी पंचवार्षिक योजना, या दिवशी 2 योजना सुरू झाल्या. 15 ऑगस्ट 1995ला राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजना पण सुरू झाली आणि तिकडे मध्यान्ह आहार योजना पण सुरू झाली, मधल्या सुट्टीमध्ये पोषण आहार देणारी. इथे आपल्याला चर्चा करायची राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजनेपर्यंत. या योजनेचे 4 लक्ष्य गट आहेत: विधवा, अपंग, निराधार आणि वृद्ध. ठीक आहे. तर हे जे काही गट आहेत त्या गटांना, ते गट अर्थातच त्या खड्ड्यात राहणार, कारण आधार नाही किंवा आधारहीन ही कुटुंब असणार आहेत. तर या कुटुंबांना आधार देणारी, सामाजिक सुरक्षा पुरवणारी ही योजना आहे. मग योजनेचं नाव आहे राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजना. त्याचा उद्देश त्या शब्दातच सापडतो, आर्थिक तथा सामाजिक सहाय्य करणे, त्यांचं सामाजिक समावेशन करणे. ठीक आहे. हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेमध्ये आपल्याला 5 योजना बसवता येतात, उपयोजना. थोडक्यात वाचतो फक्त. आपण त्यांना इंदिरा गांधीजींचं नाव दिलेलं आहे इनिशियल पहिल्या 3 योजनांना. त्यामुळे IG नोआप्स सारख्या या योजना आहेत. मराठीतच घेऊ आपण. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धांसाठीची पेन्शन योजना आहे. वृद्ध जे आहेत त्या वृद्धांना, असे वृद्ध ज्यांचं 60 ते 79 वर्ष वय आहे, त्यांना मासिक 200 रुपयांची मदत दिली जाते. आणि ज्यांचं 80 वर्षापेक्षा जास्त वय आहे त्यांना 500 रुपये मासिक मदत दिली जाते, पेन्शन दिलं जातं थोडक्यामध्ये. दुसरी विधवांसाठीची योजना आहे, ती उशिरा सुरू झाली 2009मध्ये. तिथे मासिक 300 रुपये मदत दिली जाते या विधवांसाठी. आणि त्यांचंही वर्ष जर वय 80 वर्षाच्या पुढे निघून गेलं तर याचप्रमाणे 500 रुपये मदत दिली जाते. अपंग व्यक्ती आहेत तर त्यांच्या कुटुंबाला पण 2009 पासून 300 रुपये मासिक मदत दिली जाते. त्यांचंही वय 80 वर्षाच्या पुढे गेलं तर 500 रुपये मदत दिली जाते. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना नावाची एक योजना आहे, फॅमिली बेनिफिट देणारी योजना. तर निराधार कुटुंबासाठी आहे. असं कुटुंब ज्याचा कमावता व्यक्ती दगावलेला आहे त्यांना एक रकमी 20,000 रुपयांची मदत दिली जाते. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना ही पहिल्या दिवशी सुरू झाली 15 ऑगस्ट 1995. आणि 2000मध्ये, इसवी सन 2000मध्ये, म्हणजे 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये अन्न सुरक्षेच्या 2 योजना आपण मागच्या योजनेत बघितल्या होत्या, अन्नपूर्णा योजना आणि अंत्योदय योजना. त्यातली अन्नपूर्णा योजना ही या योजनेची उपयोजना आहे, राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजना. ही योजना दारिद्र्य रेषेखालील जे वृद्ध आहेत त्यांना मासिक 10 किलोग्रॅम अन्नधान्य देणारी योजना आहे. म्हणजे आपल्याला ती अन्न सुरक्षा या पण सदरात टाकता येते आणि सामाजिक सुरक्षा, सामाजिक समावेशन या पण सदराखाली आपल्याला ते टाकता येते. या 5 योजना इथे काम करतात. राष्ट्रीय सामाजिक सहाय्य करणाऱ्या, सामाजिक सुरक्षा पुरवणाऱ्या, सामाजिक समावेशन करणाऱ्या योजना या सदराखाली आपल्याला टाकता येतं. पुढे बघतो आपण विमा योजना. विमा योजना आणि पेन्शन योजना या सदराखाली
तुम्हाला एक 2-3 योजनांचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्यातल्या योजना म्हणजे अटल पेन्शन योजना, श्रमयोगी मानधन योजना, जीवन ज्योती विमा योजना आणि सुरक्षा विमा योजना. तर त्या वाचून समजण्यासारख्या आहेत. मला इथे सांगायला महत्त्वाचं वाटतं ती योजना आहे आयुष्मान भारत योजना. ठीक आहे. तर ही जसं विमा जीवन विमा आहे तसा आरोग्य विम्याशी संबंधित ही योजना आहे आणि ती करंट अफेअर्सच्या अँगलने पण थोडीशी महत्त्वाची वाटते, म्हणून थोडीशी चर्चा करतो. आयुष्मान भारत न्यू इंडिया 2022 म्हणजे स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षी आपल्याला जर नवीन भारत बघायचा असेल तर तो निरोगी असला पाहिजे, म्हणून आयुष्मान भारत. आरोग्य या सदराखाली समावेशन आणि सामाजिक समावेशन या पण सदराखाली आपल्याला त्याला टाकता येतं. याच्यामध्ये 2 आपल्याला योजना दिसतात. एक हेल्थ वेलनेस सेंटर्स. काय केलं की आपल्याला माहिती प्रायमरी हेल्थ सेंटरच्या खाली एक 4-5 गावं मिळून एखादं सब सेंटर असतं. सब सेंटर उपकेंद्र म्हणतो आपण त्याला. तर या सब सेंटर्सना चांगलं त्यांच्या पायाभूत सुविधा आणखी विकसित करायचं, आणखी त्यांना चांगलं डेव्हलप करायचं, तिथेच चांगला स्टाफ, नर्सेस, डॉक्टर्स उपलब्ध करून द्यायचे आणि आणखी एक चांगलं विकेंद्रित असं आरोग्याचं सेंटर त्यांना डेव्हलप करायचं आणि त्यांचं नाव पण बदललं. सब सेंटरच्या ऐवजी त्यांना म्हटलं हेल्थ वेलनेस सेंटर. आणि जे प्राथमिक जो बेस आहे प्राथमिक उपचाराचा ते उपचाराचं एक चांगलं सेंटर निर्माण करण्यासाठी त्यांचं सब सेंटरचं नाव पण बदललं. त्यांना म्हटलं हेल्थ वेलनेस सेंटर. तर 2022पर्यंत असे 1.5 लाख सब सेंटर्स आहेत भारतभर. त्यांचं हेल्थ वेलनेस सेंटरमध्ये टप्प्याटप्प्याने रूपांतर केलं जाईल. 2022पर्यंत 1.5 लाख सब सेंटर्सचं हेल्थ वेलनेस सेंटरमध्ये रूपांतर झालेलं असणार आहे. याच्यामुळे काय होईल, ग्रामीण भागातली आरोग्य यंत्रणा विकसित होईल आणि तिचं महत्त्व किती आहे ते आत्ता कोविड-19मध्ये आपल्याला समजतंच आहे. या योजनेचं अनावरण 14 एप्रिल 2018ला पंतप्रधानांच्या हस्तेच करण्यात आलं. भारतातलं पहिलं हेल्थ वेलनेस सेंटर जंगला बिजापूर छत्तीसगडमध्ये लॉन्च करण्यात आलं. त्या लॉन्चिंगचा आपल्याला इथे फोटो दिसेल. जशी ही योजना आहे तशी दुसरी योजना आहे या आयुष्मान भारत अंतर्गत, जिला आयुष्मान भारतच म्हटलं जातं. खरं तर ती वेगळी योजना आहे, तिचीच उपयोजना आहे. तिचं नाव आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, PMJAY. तर देशभरातले असे 10.74 कोटी कुटुंब निवडलेले आहेत भारत सरकारने. जर एका कुटुंबात 5 व्यक्ती घेतले आपण तर 50 कोटी लोकसंख्या, 10.74 कोटी कुटुंब किंवा 50 कोटी लोकसंख्या. या लोकसंख्येला किंवा या 10 कोटी कुटुंबांना या कुटुंबांचा आरोग्य विमा भारत सरकार उतरवतं आता. आणि आरोग्य विमा उतरवून मग काय होतं की 5 लाख रुपयांपर्यंतचा खर्च हे कुटुंब करू शकतात एखाद्या हॉस्पिटलमध्ये, द्वितीयक स्तरावरचा आणि तृतीयक स्तरावरचा. द्वितीयक स्तर म्हणजे मोठ्या सर्जरीज करून घेणे, मोठे उपचार करून घेणे. तृतीयक म्हणजे सर्जरी केली तर त्याच्यानंतर पोस्ट सर्जरी किंवा त्यासाठी काही उपचार, काही तपासण्यानंतर पण करायचं असेल त्या पण. या सगळं जी विमा कंपनी, ज्या विमा कंपनीकडे सरकारने विमा उतरवलेला आहे ती विमा कंपनी या कुटुंबांचा खर्च करते. त्यांचा विम्याचा हप्ता सरकार भरणार, या पद्धतीची योजना आहे. त्यामुळे त्या आपण मोदी केअर योजना असं पण म्हणतो. ही योजना अंमलबजावणी झाली तर एक मोठी जम्बो योजना आहे. फक्त अंमलबजावणी मात्र त्या स्तरावर झाली पाहिजे. ही योजना आपण लॉन्च झालेली बघतो 23 सप्टेंबर 2018ला रांची, झारखंडमधनं. ते या योजना लॉन्चचा हा फोटो आहे. 23 सप्टेंबर 2018ला ही योजना लॉन्च झालेली, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. 2-3 मुद्दे रिपीट करतो. 10.74 कोटी किंवा कुटुंब किंवा 50 कोटी लोकसंख्या याचं टार्गेट आहे. आरोग्य विमा एका कुटुंबाला एका वर्षाला 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळतो आणि काय म्हणतात त्याला, हा आरोग्य विमा याचा जो हप्ता आहे तो हप्ता सरकार भरणार, या कुटुंबांनी भरण्याची अजिबात गरज नाही. आरोग्य विमा कुठल्या क्षेत्रामध्ये मिळणार, विमा कुठल्या क्षेत्राला लागू आहे, द्वितीयक आणि तृतीयक क्षेत्रासाठी लागू आहे. तर ह्या योजना आपल्याला या सदराखाली टाकता येतात. सदर आहे सामाजिक सुरक्षा, सामाजिक समावेशन. MPSC पूर्व 2018चा प्रश्न आपल्याला सापडतो. सामाजिक सुरक्षा या उद्देशाने पुढीलपैकी कोणते कार्यक्रम सुरू करण्यात आले. तर एक लक्षात घ्या, विमा योजना, पेन्शन योजना, आरोग्य विमा योजना आणि सामाजिक सहाय्य कार्यक्रम या सगळ्या या सदराखाली येतात.
तर आम आदमी विमा योजना किंवा राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना या दोन योजना त्याच्यात 100% येणार. आम आदमी विमा योजना सुरू आहे. राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनाऐवजी आपण आता प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू केलेली आहे. तर अ ब बरोबर आहे. क राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम, आपण आत्ता जे 4 गटांसाठी जी योजना बघितली ज्याच्या 5 उपयोजना आहेत ती योजना म्हणजे राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम, ती पण या सदराखाली बसते. वरील सर्व बरोबर आहे. चौथा पर्याय आपल्याला निवडायला लागतो. आपण सामाजिक समावेशनापर्यंत येतो. पुढचा मुद्दा सुरू होतो मग पर्यावरणीय समावेशन, एन्व्हायरमेंटल इन्क्लुजन. हे सगळं करत असताना पर्यावरणाला विसरून चालणार नाही आहे, त्यामुळे तोच महत्त्वाचा मुद्दा खरं तर पर्यावरणीय समावेशन. मग त्यासाठी आपण जो शब्द वापरतो आहे शाश्वत विकास, हे वेगळ्या शाश्वत विकास या हेडिंगखाली खरी तर चर्चा करता येते. एक 2-3 शब्द आपल्याला शोधता येतात, ते शब्दच आपल्याला इथे आता नेमकी ओळख करून घ्यायची आहे. तर शाश्वत विकासाबद्दल चर्चा करूया. शाश्वत विकास हा मी सांगितल्याप्रमाणे वेगळ्या सदराखाली शिकता येईल, पण या सदराखाली एक 2-3 योजना आपल्याला एखादी योजना जशी घेता येईल की नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज असं 2008मध्ये केंद्र सरकारने एक 8 प्रकारची अभियानं सुरू केली होती शाश्वत विकासाच्या उद्दिष्टाने. काही नावं सांगतो, फक्त नावं ऐका. नॅशनल सोलर मिशन, नॅशनल मिशन फॉर एन्हान्स्ड एनर्जी एफिशियन्सी, नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल हॅबिटॅट, नॅशनल वॉटर मिशन, नॅशनल मिशन फॉर सस्टेनिंग हिमालयन इकोसिस्टीम, नॅशनल मिशन फॉर ग्रीन इंडिया, नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, नॅशनल मिशन ऑन स्ट्रॅटेजिक नॉलेज फॉर क्लायमेट चेंज. अशी एक 8 प्रकारची अभियानं सुरू केली होती. ही शाश्वत विकास या सदराखाली बघता येतात. इथे एक योजना उचलूया आपण, चला. नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल ॲग्रिकल्चर आणि सामाजिक समावेशन या सदरानंतर आपण जे आत्ता बघितलं पर्यावरणीय समावेशन, तर ते करणारी ही अत्यंत महत्त्वाची योजना. त्या योजनेबद्दल थोडंसं बोलता येईल. 2008मध्ये ह्या 8 योजना सुरू झालेल्या आहेत. त्यातली नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल ॲग्रिकल्चर किंवा सस्टेनेबल ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट योजनेचा उद्देश आहे आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीय समावेशन. म्हणजे एकाच वेळी ती आर्थिक समावेशन करणार, सामाजिक समावेशन करणार, पर्यावरणीय समावेशन करणार. कशी करणार त्याची घटक आपण चर्चा करू शकतो. पर्जन्याश्रयी क्षेत्राचा विकास, रेनफेड एरिया डेव्हलपमेंट. म्हणजे आपल्याला माहिती की पर्जन्याश्रयी प्रदेश जास्त भारतामध्ये. कोकण वगळला की आपण जसं आपण पूर्वेकडे सरकतो सह्याद्रीच्या, तसं आपल्याला पर्जन्याश्रयी क्षेत्र सापडत जातं आणि तिथे नेमकी पावसाची कमतरता कमी. तर अशा क्षेत्राचा विकास करणे, पाणी कमी आहे म्हणून ऑन फार्म वॉटर मॅनेजमेंट करणे, शेत स्तरावर पाण्याचं नियोजन करणे, सॉईल हेल्थ मॅनेजमेंट म्हणजे मृदा चाचणी करणे आणि त्या आधारित खत व्यवस्थापन करणे. म्हणजे मग कुठले खत, उगाच कुठली पण खतं न टाकता मृदा चाचणी आधारित खत टाकणे, तिची सकसता किंवा सुपीकता वाढेल त्यासाठी प्रयत्न करणे. आणि हे सगळं करत असताना पर्यावरण बदल हा देखील विचारात घेणे. सस्टेनेबल ॲग्रिकल्चर टिकून राहील यासाठी विकास करणे. कारण काय होईल माहिती आहे का, आपण पहिली हरित क्रांती बघितली, दुसरी हरित क्रांतीच्या टप्प्यामध्ये आहोत, पण भविष्यात हे जर क्लायमेट चेंज असाच होत राहील ना तर हा रेनफेड एरिया आणि हे सगळं बघता एक पुढच्या 50 वर्षांमध्ये जसं तिकडे सगळी बेटं पाण्याखाली जाणार आहे तसे आपल्या इथली पाण्याची सगळी पातळी इतकी खोल जाणार आहे की किती खोल विहिरी खोदल्या तरी पाणीच लागणार नाही. आणि आपण बघतोय ना आता की दुष्काळाची जी फ्रिक्वेन्सी ती पण वाढते. म्हणजे खूपच जास्त पाऊस कधीतरी आणि अजिबात 2-2, 3-3 वर्ष पाऊस नाहीच. तर हे मग दुसरी हरित क्रांतीची स्वप्न आपण बघूच शकत नाही जर पाणीच नाही तर. आणि हे जर टिकून ठेवायचं असेल तर पर्यावरण टिकून ठेवायला पाहिजे. त्यामुळे योजनेचा उद्देश पर्यावरण टिकून राहिलं तर आपण पाहिलेली आर्थिक विकासाची स्वप्न, सामाजिक विकासाची स्वप्न आपण ती खरी उतरतील. म्हणून योजनेचा उद्देश आर्थिक समावेशन, सामाजिक समावेशन आणि पर्यावरणीय समावेशन. कारण पर्यावरण मग महत्त्वाचं ठरतं. तेच मला पुढच्या लेक्चरमध्ये सांगायचं की पर्यावरणीय समावेशन हे कसं महत्त्वाचं आहे ते. मेन्स पेपर प्रश्न सापडतो 2016. शाश्वत शेती म्हणजे सस्टेनेबल ॲग्रिकल्चरची मुख्य उद्दिष्ट कोणती? तर ॲग्रिकल्चरचं सस्टेन ठेवायचं असेल तर काय केलं पाहिजे? पर्यावरणीय संतुलन राखणे, सामाजिक आर्थिक समता साध्य करणे म्हणजे सामाजिक समावेशन, आर्थिक लाभ मिळवणे म्हणजे आर्थिक समावेशन. म्हणजे सगळंच येणार त्याच्यामध्ये, सर्व बरोबर आहे. चौथा ऑप्शन आपल्याला
परफेक्ट सापडतो, त्याच्यामध्ये तो बसतो. पर्यावरणीय समावेशन सांगताना शेवटी सांगता येतं आपल्याला ते वैश्विक समावेशन, युनिव्हर्सल इन्क्लुजन, आणि हा या समावेशनातला शेवटचा प्रकार. वैश्विक समावेशन म्हणजे सगळ्यांचंच समावेशन करणे. ते समजून सांगताना 2-3 स्लाईड मला सांगता येतील. आणि एक कन्सेप्ट सांगता येईल, युनिव्हर्सल बेसिक इन्कम, UBI नावाची कन्सेप्ट आहे. ती कन्सेप्ट काय आहे ती सांगण्याचा प्रयत्न करतो. इथे एक चित्र इमॅजिन केलं आहे, ठीक आहे. ते चित्र समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. वर भारत सरकार आहे आणि भारत सरकारकडनं अशा सबसिडीज येत आहेत वेगवेगळ्या, ठीक आहे. आपल्याला दिसते सर्व शिक्षा अभियानासाठीची सबसिडी, फूड सबसिडी, किंवा प्रधानमंत्री आवास योजनेची घरांसाठीची सबसिडी, नरेगासाठीची सबसिडी, LPG साठीची सबसिडी. आता इथे दिसतं आपल्याला की सरजू नावाचा एक व्यक्ती, भिकारी अक्षरशः. तर असं दिसतं आपल्याला की ही गाळणी आहे आणि वरचं जे गाळणीचं छिद्र आहे तर ते मोठं आहे आणि ते मोठं असलं पाहिजे त्याच्यासाठी, जेणेकरून त्या सगळ्या सबसिडीचा लाभ त्याला मिळेल. महत्त्वाची फूड सबसिडी त्याला मिळेल. त्याच्यानंतर राम आहे, तो थोडंसं बरी परिस्थिती आहे, त्याला अगदी खायलाच नाही असं काही परिस्थिती नाही आहे, पण त्याला इतर सबसिडीजची गरज आहे. विमला आहे, जी बचत गटातली एक महिला आहे, तिला नरेगा योजनेची गरज नाही, नरेगा योजनेच्या लाभाची गरज नाही, तिला इतर सबसिडींची गरज आहे. आणि शंकर आहे, त्याला स्वतःचं घर आहे त्याच्याकडे, त्यामुळे त्याला आवास योजनेच्या कुठल्या सबसिडीची गरज नाही, त्याला मग LPG सर्व शिक्षा अभियानासारख्याच्या सबसिडीची गरज आहे. या सबसिडीज वरनं येतात आणि या लाभार्थ्यांना मिळतात. अर्थात महत्त्वाचं सांगतो, असं मिळत असेल असं तिथे वाटतं वर दिल्लीमध्ये. त्यांना असं वाटतं की असं सबसिडी जात असतील आणि ज्याला त्याला ते मिळत असेल. ते जेवढं जिथं दाखवलं आहे ते तेवढंच ते खोटं आहे. रादर हे इथे सर्वच खोटं लाभार्थी असतात आणि ज्या योजनेचा लाभ ज्या गटाला झाला पाहिजे त्या गटाला तो लाभ मुळीच होत नाही. त्यामुळे काय झालं माहिती का, परंपरेने किंवा आपण जसजसं समाजवादी अर्थव्यवस्थेतनं बाहेर येतो तसतसं आपल्याला ते जाणवतं की याच्यातनं बाहेर पण येता येत नाही आहे आणि या सबसिडीजमध्ये प्रचंड गळती पण झालेली आहे. मग याच्यातनं बाहेर कसं येता येईल, तर आत्ता आपण एक योजना बघितली डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, पण त्याच्यात पण प्रॉब्लेम्स आहेत. अजून हेच ठरवता येत नाही की दारिद्र्य गरीब कोण. तर मग याच्यातनं बाहेर येण्यासाठी एक उत्तम संकल्पना आहे, ती आहे युनिव्हर्सल बेसिक इन्कम, वैश्विक मूलभूत उत्पन्न. ती काय कन्सेप्ट आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो. ही कन्सेप्ट अशी सांगतं, किंवा बर्धन असतील किंवा इतर परकीय तज्ज्ञ असतील, ते असं म्हणतात की सरकारने काय करायचं, सगळ्यांना एक फिक्स इन्कम द्यायचं. सगळ्यांना UBI म्हणजे सरजू, राम, विमला, शंकर, अगदी अंबानीपर्यंत सर्वांना एक फिक्स्ड उत्पन्न द्यायचं, सरकारने द्यायचं. याला म्हणायचं युनिव्हर्सल बेसिक इन्कम. बेसिक इन्कम द्यायचं सगळ्यांना. आपण असं म्हणू की 15,000 रुपये महिना द्यायचं सगळ्यांना पगार सरकारने, थेट खात्यात वर्ग करायचा. युनिव्हर्सल म्हणजे सगळ्यांना, त्याच्यात कोणाला वगळायचं नाही, सगळ्यांना द्यायचं. याने काय फायदे होतील, काय तोटे होतील, त्याची चर्चा मग आर्थिक पाहणी अहवालात अर्थातच केलेली आहे. 2-3 मुद्दे आपल्याला फास्ट सांगता येतील. फायदा काय होईल माहिती आहे की यांना, या सर्वांना जो लाभ मिळेल युनिव्हर्सल बेसिक इन्कमचा, तर ते त्यांची प्रायोरिटी ठरवू शकतात. उदाहरणार्थ शंकरला असं वाटेल की हे मिळणारं उत्पन्न माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करायचं, अन्न फूड सबसिडीवर तो खर्च करण्याची गरज नाही. किंवा सरजूला असं वाटेल की सध्या माझी निकड ही फूड आहे, मी त्याच्यावर आधी खर्च करतो. तर युनिव्हर्सल बेसिक इन्कममध्ये काय होतं की प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळतं खर्च करण्याचं. गळती होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही की सगळ्यांना थेट खात्यावर पैसे मिळणार. पण फायदे 2-4च आहेत, टीकाच खूप त्याच्यावर आहे. टीका कशी करता येते, पहिलं तर काम न करता मिळालेलं उत्पन्न आहे, त्यामुळे काम आणि उत्पन्न याच्यामध्ये फारकत निर्माण होऊ शकते. खरं तर जास्त उत्पन्न असणाऱ्यांना बेसिक इन्कमची गरजच नाही, त्यांना ते विनाकारण मिळणार. आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती आहे, मग महिलांचं उत्पन्न, मिळणारं उत्पन्न पण पुरुषच खर्च करतील. पुन्हा जे स्ट्रक्चरल ॲडव्हान्समेंट आहे किंवा जी राहणीमानात सुधारणा ती झालेली नाही, वैचारिक सुधारणा झालेली नाही, त्यामुळे ते मिळणारं उत्पन्न हे खरोखरच मुलांच्या शिक्षणावर खर्च झालं पाहिजे हे माहीत नाही ना, किंवा ते अपुरं माहीत आहे, तर ते भलत्याच ठिकाणी खर्च होईल. तर असं पण धोका भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आहे. त्यामुळे ते पूर्णपणे लागू करणं पण आत्ता ह्या स्टेजला चुकीचं ठरू शकतं, पण त्याचा विचार होऊ शकतो आणि आपण त्याला ज्या सदरात टाकतो ते सदर आहे वैश्विक समावेशन. या प्रिन्सिपल्सचा आपण थोडासा वापर करायला सुरुवात केलेली आहे.
आणि जसं रैथू बंधू योजना आहे तेलंगणमध्ये, तिथे थोड्या प्रमाणात याचं ॲप्लिकेशन आपण बघतो. तसं ॲप्लिकेशन होणारी एक मोठी योजना आपल्याला सापडते केंद्र स्तरावरची, PM किसान नावाची योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी नावाची योजना. या योजनेमध्ये काय केलं आहे की एक फिक्स्ड इन्कम देण्याचा प्रयत्न केला आहे, 6,000 रुपये एक फिक्स्ड इन्कम. फक्त आता याच्यामध्ये आपल्याला 2-3 मुद्दे असे सापडतात की हे जे फिक्स्ड इन्कम आहे ते बेसिक इन्कम आहे आणि UBI तत्वामध्ये ते बऱ्यापैकी बसतं. बेसिक इन्कम, युनिव्हर्सल बेसिक इन्कम. फक्त ते युनिव्हर्सल नाही ठरत. युनिव्हर्सल का नाही ठरत ते सांगण्याचा प्रयत्न करतो. थोडं ते क्वासी आहे, अर्ध आहे थोडंसं. कसं की याच्यामध्ये फक्त सीमांत आणि लघु शेतकऱ्यांनाच हा लाभ मिळतो. जेव्हा UBI असताना तेव्हा सर्वच शेतकऱ्यांना लाभ मिळणं अपेक्षित असू शकतं, पण इथे फक्त लघु आणि सीमांत शेतकऱ्यांनाच मिळतो. सीमांत शेतकरी म्हणजे ज्यांच्याकडे 1 हेक्टरपर्यंत जमीन आहे, लघु शेतकरी म्हणजे ज्यांच्याकडे 1 ते 2 हेक्टरपर्यंत जमीन आहे. म्हणजे मॅक्झिमम 2 हेक्टरपर्यंत असणाऱ्या जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळतो. 6,000 रुपये त्यांना त्यांच्या खात्यात थेट वर्ग होत आहेत. तर UBI या संकल्पनेत थोडं अर्धवट बसणारी ही योजना आहे PM किसान योजना. ठीक आहे, तर त्याचे काही मुद्दे आपल्याला बघता येतील. 24 फेब्रुवारी 2019ला गोरखपूर इथून ही योजना सुरू झाली. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे आणि त्यांना पिकांसाठी जी आदानं म्हणजे इनपुट्स लागतात ना, म्हणजे उदाहरणार्थ बियाणं, तर ते खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे उपलब्ध पाहिजे म्हणून हा लाभ दिला जातो. वार्षिक 6,000 रुपये आहे प्रति कुटुंब आणि 3 टप्प्यांमध्ये म्हणजे दर 4 महिन्यांमध्ये तो थेट खात्यामध्ये वर्ग केला जातो. ठीक आहे, 24 फेब्रुवारी 2019ला ऑफिशियली लॉन्च झालेली, त्याच्या आधीच्या बजेटमध्ये सांगितलेली पण ऑफिशियली 24 फेब्रुवारी 2019ला लॉन्च झालेली ही योजना आहे. आणि ती UBI किंवा वैश्विक समावेशन याच्यात थोडं का होईना पण ती त्या सदराखाली आपल्याला टाकता येते. या UBIची 3 तत्व आहेत. एक युनिव्हर्सॅलिटी. युनिव्हर्सॅलिटी म्हणजे वैश्विकता. म्हणजे हे जे काय UBIचा लाभ आहे ना, केंद्राकडनं लाभार्थ्याला देणार, तर तो सगळ्यांनाच मिळाला पाहिजे. युनिव्हर्सॅलिटी असली पाहिजे त्याच्यामध्ये. आपल्याला दिसतं की आत्ता जी PM किसान योजना आपण आत्ता बघितली तर त्याच्यामध्ये युनिव्हर्सॅलिटी नाही आहे. लघु आणि सीमांत शेतकऱ्यांनाच ते मिळतं. अनकंडिशनॅलिटी म्हणजे त्याच्यामध्ये कुठली अट नसली पाहिजे, अटीविना असलं पाहिजे. म्हणजे याला मिळणार त्याला मिळणार नाही, किंवा त्याला मिळायचं असेल तर त्याचं उत्पन्न एवढंच असलं पाहिजे वगैरे, अशी कुठलीच कंडिशन त्याच्यामध्ये नसली पाहिजे. म्हणजे UBI हे युनिव्हर्सल असतं, अनकंडिशनल असतं. आणि एजन्सी असा एक तिसरा त्याचं पिलर आहे. एजन्सी म्हणजे याच्यामध्ये काय होतं की ज्याला हा लाभ मिळतो, म्हणजे सरजूला मिळाला, समजा सरजूला हा जो लाभ मिळाला तर सरजूला स्वातंत्र्य मिळतं की हा 15,000 रुपये मिळणारा लाभ हा खर्च कुठे करायचा याचं स्वातंत्र्य त्याला मिळतं. तोच सरकारचा एजंट होऊन जातो जणू काही. आणि मग तो ठरवतो की मी प्रायोरिटी देणार आधी अन्नधान्य खरेदी करायला, आधी मी पोटभर जेवण घ्यायला प्राधान्य देईल, नंतर मग शिक्षणात देईल, नंतर मग मी आरोग्याला देईल. असं प्रत्येकाला स्वतःचं प्राधान्य ठरवता येईल. ते एजंट म्हणून काम करतील एक प्रकारे. एजन्सी हा त्याचं तिसरं तत्व आहे. तर या तत्वांवर UBI काम करतं. आर्थिक पाहणी अहवालामध्ये याची बऱ्यापैकी चर्चा झालेली आपल्याला दिसते. तर PSA कंबाईनला पण याच्यावर प्रश्न विचारला गेला की UBI युनिव्हर्सल बेसिक इन्कम हे याच्यामध्ये कुठले 3 घटक आहेत. तर युनिव्हर्सल असले पाहिजे, अनकंडिशनल असलं पाहिजे आणि एजन्सी हा त्याचा तिसरा पिलर आहे. तर वरीलपैकी सर्व आपल्याला याचं उत्तर सापडतं. चौथा ऑप्शन आपल्याला याच्यामधला सापडतो. तर आपण या स्लाइड्समध्ये एक 6 प्रकारचे समावेशन बघितले. नावं सांगतो पुन्हा: आर्थिक समावेशन, वित्तीय समावेशन, प्रादेशिक समावेशन, सामाजिक समावेशन, पर्यावरणीय समावेशन आणि वैश्विक समावेशन. मग आपल्याला 11व्या आणि 12व्या योजनेमध्ये शिरता येतं. हे समजलं असेल तर, हे समजलं जर असेल तुम्हाला तर 11व्या योजनेचं नाव आपल्याला समजतं. 11व्या योजनेचं नाव हे पहिल्या 4 योजना समाविष्ट करणारं आहे. गतिशील म्हणजे आर्थिक वाढ, आर्थिक समावेशन करणारं, फास्टर GDP वाढवणारं आणि ज्यांचं व्यावर्तन झालेलं आहे त्यांचं समावेशन करणारं, अधिक समावेशक विकास. 11व्या पंचवार्षिक योजनेचं नाव आहे गतिशील आणि अधिक समावेशक विकास, टुवर्ड्स
फास्टर अँड मोर इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट. म्हणजे हा सिलेबसच आहे आपला 11व्या योजनेचा नाव, हाच आपला खरा सिलेबस आहे. अधिक समावेशक विकास, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट. हा अधिक झाला पाहिजे खरं तर, हे ध्यानात यायला लागलं. आणि पर्यावरणाचं समावेशन राहतं आहे हे पण ध्यानात यायला लागलं. त्यामुळे 12व्या योजनेमध्ये आपण इथपर्यंत आलो. म्हणजे 12व्या योजनेमध्ये आपण पहिले 4 आहेच, 5वं पण टाकलं आपण. आणि 5व्यासाठी जो शब्द आपण टाकला आहे तो आहे शाश्वत विकास. पर्यावरणासाठी आपण जो शब्द टाकला तो आहे शाश्वत विकास. त्यामुळे 12व्या योजनेचं नाव सापडतं आपल्याला गतिशील, तेच इथे आहे गतिशील, अधिक समावेशक आणि शाश्वत पर्यावरण शाश्वत विकास. 12व्या योजनेचं नाव मिळतं आपल्याला गतिशील, अधिक समावेशक आणि शाश्वत विकास, फास्टर, मोर इन्क्लुझिव्ह अँड सस्टेनेबल ग्रोथ. नवीन सरकारने 13वी योजना सुरू केली असती समजा, किंवा त्यांचा जो नॅशनल डेव्हलपमेंट अजेंडा आहे त्याच्यामध्ये आपल्याला वैश्विक समावेशन हा पण मुद्दा सापडतो. 13वी योजना सुरू झाली असती तर त्याच्यामध्ये हा शब्द कदाचित राहिला असता, वैश्विक समावेशनाकडे. पण 13वी योजना सुरू झाली नाही तर ते कसं थांबलं ते आपण ऑलरेडी बघितलेलंच आहे. मागच्या आर्थिक नियोजन या सदराखाली आपण 10व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत अभ्यास केला होता. आपल्याला आता एक थोडीशी फक्त ओळख करून घ्यायची 11व्या आणि 12व्या योजनेपर्यंत. ठीक आहे, एक 3-3, 4-4 स्लाइड्स दाखवून त्या योजनांची थोडीशी माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो. 11वी योजना आपल्याला सापडते 2007 नंतर सुरू झालेली आणि 2012पर्यंत ही योजना चाललेली. आणि दोन्ही सिंग, मी सांगतो मागे पण मी म्हटलो की मनमोहन सिंगजी पंतप्रधान होते आणि मॉन्टेक-सिंग अहलुवालिया ही नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते. आणि या काळामध्ये ही जे काही 11वी पंचवार्षिक योजना राबवली गेलेली 2007 ते 2012, त्याचे काही मुद्दे आपल्याला वाचता येतात की गतिशील आणि समावेशक विकास, म्हणजे टुवर्ड्स फास्टर अँड मोर इन्क्लुझिव्ह ग्रोथ किंवा डेव्हलपमेंट, असे दोन सर्वच शब्द आपल्याला त्याच्यामध्ये सापडतात. 2007मध्ये 11वी पंचवार्षिक योजना सुरू झाली. या योजनेवर देखील मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्सचा परिणाम झालेला आहे. स्वामीनाथन समितीच्या शिफारशी, म्हणजे ज्या दुसऱ्या हरित क्रांतीकडे आपल्याला घेऊन जातात, त्यांचाही प्रभाव आपल्याला इथे दिसतो. त्यामुळे काही कृषी संबंधित योजना पण या काळात सुरू झालेल्या सापडतात. अब्दुल कलाम यांनी जे पुरा प्रतिमान सुचवलं होतं, प्रोव्हाइडिंग अर्बन अम्युनिटीज टू रुरल एरिया, ह्या प्रतिमानाचं पण अवलंब 11व्या योजनेत आपल्याला झालेला सापडतो. आणि अन्न सुरक्षेची गरज या बाबींची छाप नक्कीच या योजनेत पडलेली आहे. आणि अन्न सुरक्षा कायदा आपण 12व्या पंचवार्षिक योजना काळात करू पण शकलो. या काळातील नियोजनावर 2008मधलं अमेरिकन डेब्ट क्रायसिस जे आहे किंवा सब प्राईम क्रायसिस म्हणतो, त्याचा या नियोजनावर थोडा परिणाम पण नक्की झालेला. कालावधी 2007 ते 2012, मनमोहन सिंग जी अध्यक्ष आणि मॉन्टेक-सिंग अहलुवालिया उपाध्यक्ष. टुवर्ड्स फास्टर अँड मोर इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट किंवा इन्क्लुझिव्ह ग्रोथ, याचे 3 व्हॉल्यूम आहेत या योजनेचे. पहिला जो व्हॉल्यूम आहे त्याचं नाव आहे इन्क्लुझिव्ह ग्रोथ. ठीक आहे, म्हणजे ते खड्ड्यात जे राहिलेले आहेत त्यांना वर कसं आणता येईल, सोशल सेक्टर म्हणजे सामाजिक समावेशन कसं करता येईल, आणि इतर अर्थव्यवस्थेला फिरवण्यासाठी काय काय करता येईल. म्हणजे उदाहरणार्थ ॲग्रिकल्चर, रुरल डेव्हलपमेंट, इंडस्ट्री, सर्व्हिस आणि फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर, हे प्राईम मुव्हिंग फोर्स समजले आपण अर्थव्यवस्थेची. तर हे फिरवलं तर हे काय करतील, फास्ट करतील इकॉनॉमीला. आणि हे पहिले 2 करतील इन्क्लुझिव्ह करतील, म्हणून फास्टर मोर इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट. तर 3 खंडांमध्ये 11वी पंचवार्षिक योजना प्रकाशित झाली होती आणि ती सक्सेसफुली इम्प्लिमेंट पण झालेली 2012पर्यंत. कारण स्थिर सरकार होतं, कुठलेही सत्ता बदल वगैरे आपण त्या काळात बघितलेलं नाही, सगळं आलबेल चाललेलं होतं. फक्त याच्या शेवटच्या 2-3 वर्षामध्ये आपण थोडीशी चलनवाढ मात्र नक्कीच आपल्याला बघायला मिळते. MPSC पूर्व 2017चा प्रश्न आहे की 11व्या पंचवार्षिक योजनेची संकल्पना टिंबटिंब होती. तर सापडतं आपल्याला टुवर्ड्स फास्टर अँड मोर इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट, तिसरं ऑप्शन बरोबर आहे. टुवर्ड्स ग्रोथ आणि डेव्हलपमेंट का नाही, कारण डेव्हलपमेंट नाही आहे, फक्त इन्क्लुझिव्ह आहे. इन्क्लुझिव्ह हा शब्द दुसऱ्यात पण नाही सापडत, फास्टर अँड ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. इन्क्लुझिव्ह 4थ्यात सापडतं, पण 4थ्यातला शब्द आहे सस्टेनेबल आणि हा फक्त 12व्या योजनेलाच अप्लाय होतो. त्यामुळे तिसराच ऑप्शन आहे टुवर्ड्स फास्टर अँड मोर इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट. हा 11व्या पंचवार्षिक योजनेची संकल्पना किंवा त्याचं हेडिंग होतं.
त्यानंतर 12व्या योजनेचं नाव आणि त्याचे पण थोडीशी तोंडओळख आपल्याला करून घेता येते. 2012 ते 2017 आणि फास्टर, मोर इन्क्लुझिव्ह आणि इथे सस्टेनेबल असा शब्द ॲड झालेला आपण बघतो. मात्र मध्येच ब्रेक थोडा कसा लागलेला बघतो आपण की 1 जानेवारी 2015ला नियोजन आयोगाऐवजी नीती आयोग स्थापन झाला आणि ही योजना मग शेवटचे श्वास घेत कशी तरी 2017पर्यंत चालू राहिली. या नियोजनांमधली ही शेवटची योजना ठरलेली आपण बघतो. कालावधी 2012 ते 2017. राष्ट्रीय विकास परिषदेने 27 डिसेंबर 2012ला झालेल्या 57व्या बैठकीमध्ये या योजनेच्या मसुद्याला अंतिम रूप दिलेलं होतं. मनमोहन सिंग होते अध्यक्ष. नंतर मात्र नियोजन आयोगाचा बाद झाला. मॉन्टेक सिंग अहलुवालिया उपाध्यक्ष होते. नंतर नियोजन आयोगाचा बाद झालेला आपण बघतो. याचे पण 3 खंड आहेत. 3 खंड योजनेचं नाव आहे बघा, फास्टर, मोर इन्क्लुझिव्ह, सस्टेनेबल ग्रोथ. मग तोच खंड तो व्हॉल्यूम 1 होता, ते व्हॉल्यूम 1 पाहिजे. व्हॉल्यूम 1 फास्टर, मोर इन्क्लुझिव्ह अँड सस्टेनेबल ग्रोथ हा पहिला व्हॉल्यूम आहे. फास्टर, मोर इन्क्लुझिव्ह, सस्टेनेबल ग्रोथ म्हणजे ते जे हेडिंग आहे तेच. इकॉनॉमिक सेक्टर्स आणि सोशल सेक्टर्स असं व्हॉल्यूम 2 आणि व्हॉल्यूम 3 होतं. म्हणजे अर्थव्यवस्था फिरवणारी क्षेत्र आणि सामाजिक विकासाची, सामाजिक समावेशनाची क्षेत्र. तर आपल्याला 3 व्हॉल्यूम दिसतात त्याच्यामध्ये पण 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. MPSC पूर्व 2018चा प्रश्न आहे, 12व्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट कोणते होते? तर शाश्वत हा शब्द फक्त 4थ्याच ऑप्शनमध्ये. जलद, शाश्वत, अधिक सर्वसमावेशक वृद्धी साधने, फास्टर, मोर इन्क्लुझिव्ह, सस्टेनेबल ग्रोथ और सस्टेनेबल डेव्हलपमेंट. हे MPSC पूर्व 2018चा हा प्रश्न आपल्याला सहज सुटतो. UPSC पूर्व 2014चा प्रश्न आहे, 12व्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट कोणते? तेच सापडतं आपल्याला. गतिशील, शाश्वत आणि अधिक समावेशक वाढ. 4था ऑप्शन बरोबर आहे UPSCच्या या प्रश्नाचं. हे जे काय 3 व्हॉल्यूम आहेत त्याच्यावर एक टॅक्स असिस्टंट 2015ला अगदी प्रत्येक खंडावर पण प्रश्न विचारला की खंड 1 काय आहे, खंड 2 काय आणि खंड 3 काय आहे. तर खंड 1 म्हणजे व्हॉल्यूम 1 तो आहे जलद, अधिक समावेशक, शाश्वत विकास. खंड 2 होता इकॉनॉमिक सेक्टर्स. खंड 3 होता सोशल सेक्टर्स. तिसरा पर्याय आपल्याला निवडायचा होता. ठीक आहे. तर या अँगलने आपल्याला 11वी आणि 12वी योजनेची तोंडओळख करून घेता येते. तुम्हाला अधिक अभ्यास करायचा असेल तर सगळंच लेक्चरमधनं सांगणं म्हणजे मग टाईम बिंग होईल खूपच. तर माझं जे पुस्तक आहे भाग 1 त्याच्यामध्ये मी सर्व पंचवार्षिक योजना दिलेल्या आहेत. त्यातलं 11वी आणि 12वी योजना आर्थिक नियोजन याच सदराखाली 1ली ते 12वी योजना दिलेलीच आहे. 11वी आणि 12वी योजना वाचताना माझं हे लेक्चर किंवा मी हे जे संकल्पना तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, समावेशक विकास, ही संकल्पना जर समोर ठेवली तर आपल्याला अगदी सहज ती योजना समजते, लक्षात राहते आणि सहजपणे प्रश्न पण सुटतात. त्या समावेशक सदराखाली मी आर्थिक सामाजिक समावेशन सुचवणाऱ्या ज्या विविध योजना सांगितल्या त्या योजनांचा एकेरी योजनांचा चांगला अभ्यास तुम्हाला करायचा असेल जो पेपर 3ला पण उपयोगात येऊ शकतो तर त्यासाठी भाग 2मध्ये या योजनांचं अत्यंत व्यवस्थित विश्लेषण केलेलं आहे. त्यातल्या प्रकरण 4थ्या प्रकरणाचं नावच मुळात समावेशक विकास असं आहे. इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट. आणि या इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटमध्ये या 6 प्रकारांचं ॲनालिसिस करून त्या संबंधित विविध योजनांचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्वच नाही तर मुख्य परीक्षांसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचं प्रकरण हे ठरतं. त्यातलं 5वं प्रकरण हे सामाजिक क्षेत्राशी सुधारणाशी संबंधित आहे आणि त्याचा विषय आहे सोशल इन्क्लुजन, सामाजिक समावेशन. म्हणजे अगदी बालक, महिला, वृद्ध, अपंग, मागासवर्गपासनं सामाजिक सुरक्षेपर्यंतच्या योजनांचं विश्लेषण करण्याचा मी त्यात प्रयत्न केला आहे. तर एक होमवर्क म्हणून किंवा एक मार्गदर्शक म्हणून तुम्हाला ही पुस्तकं आणि त्यातलं प्रकरणं तुम्हाला समजू शकतात. तर आज आपण इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट, ठीक आहे, समावेशक विकास याच्याविषयी एक तुम्हाला एक ब्रॉड व्ह्यू यावा या उद्देशाने मी हे लेक्चर घेण्याचा प्रयत्न केला. पुढचं लेक्चर माझं सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकासावर असणार आणि हा जो का बार्टीने उपक्रम सुरू केलेला आहे तर या सेशनमधलं माझं ते शेवटचं लेक्चर असणार आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकास या नावाने. तर आज इथेच थांबूया. धन्यवाद. थँक्यू सो मच.